अक्षरशः घरामध्ये लपून महिनाभर काढला आणि त्यानंतर मग पुन्हा मी शेवटी एका ओळखीच्या परिचयाच्या व्यक्तीच्या इथे मी राहायला लागले. तर मग तुम्हाला शिक्षण घेताना अडचणी आल्याच असतात. मग कपल्स राहणार आहेत का, राहणार आहेत तर मग हस्बंड वाईफ आहेत का, इथपर्यंत विचारतो आपण. पण मी आहे म्हटल्यानंतर अनेक वेळा मला 2 वेळा घर पण खाली करावं लागलं. पण आजही मी रस्त्याने जाताना कोणीतरी बाई आपल्या मुलाला जर घेऊन जात असेल तर ती म्हणते की रडू नको, नाहीतर त्या आंटी तुला घेऊन जातील. त्याने एवढा त्रास दिला, त्यांना एका खोलीमध्ये दाबून ठेवणं, त्यांना त्रास देणं, त्यांना उपाशी ठेवणं, 2-2 दिवस जेवण न देणं, आमच्यापासून बोलणं बंद करणं. मला सगळी माझी स्वतःची जी वडिलोपार्जित प्रॉपर्टी होती ना, या सगळ्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीला माझ्या भावाने आणि भाऊजांनी इतकं टॉर्चर केलं की ती मला जबरदस्ती माझ्याकडून दान लिहून दिली आणि तो मला टॉर्चर करायला लागला. अगदी माझ्या गळ्यात तोडून नेईपर्यंत आणि मला फाशी देईपर्यंत पण माझ्या बरोबर अन्याय झालेला आहे. आत्ताच लाईफ स्टोरीचाच पॉडकास्ट झाल्यानंतरची गोष्ट आहे की तेव्हा लाईफ स्टोरीचा पॉडकास्ट झाल्यानंतर तो रिलीज झाला आणि त्याच्या 2-4 दिवसानंतर मला कॉल आला होता त्याचा की त्याच्यावर काहीतरी कर्ज झालंय आणि मग ते 10-12 लाख कर्ज फेडण्यासाठी आणि त्यांनी त्या 1 वर्षाच्या आत, म्हणजे 1 वर्ष पण पूर्ण नव्हतं झालं माझ्या सर्जरीला, 6 महिन्याच्या आत त्यांनी मला टॉर्चर करायला सुरुवात केली. इतकी टॉर्चर की अगदी मला घरामध्ये 2 वेळा फाशी देऊन मारण्याचा प्रयत्न झाला. आपलं वायफाय स्वामी वायफाय प्रेझेंटेड बाय लाईफ स्टोरी मराठी. आपण कधी थांबून विचार केलाय का, किन्नर म्हणजे नेमकं कोण? आज कथा आहे वेदनेची, संघर्षाची आणि एका माणुसकीची. हसत दिसणाऱ्या चेहऱ्याच्या मागे अनेक अश्रू लपलेले असतात. आज आपण एका अशाच 2 व्यक्तींशी मिळणार आहोत, त्या म्हणजे आपल्या लाडक्या आईसाहेब व त्यांचे छोटे भाऊ. तर मी शुभ्रा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर म्हणजेच लाईफ स्टोरी मराठीवर स्वागत करते. तर आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आपल्या लाडक्या आईसाहेब व त्यांचे छोटे भाऊ. तर पहिले आपण तुमच्या दोघांचं इंट्रोडक्शन घेऊया. मी डॉक्टर शिवलक्ष्मी नंदगिरी, अर्थात सगळेजण मला आईसाहेब म्हणून ओळखतात आणि बऱ्याच वेळेला मी बऱ्याच पॉडकास्टमध्ये आपल्या आयुष्याबद्दल सांगितलंय. तर शुभ्रा, बरेच जण प्रश्न विचारतात की तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल सांगताय, मग नक्की हे खरं आहे का? तर आज आपण लाईफ स्टोरीच्या माध्यमातून ते खरं, मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ही सत्य आहे यासाठी पुरावा म्हणून माझा लहान भाऊ आणलेला आहे सोबत. नमस्कार, मी कुणाल शिंदे. आणि तो आज कुठल्याही प्रश्नासाठी, मी लाईफ स्टोरीमध्ये स्वतःच्या लाईफची स्टोरी सांगितली होती, तर आज कुठल्याही प्रश्नासाठी पब्लिकपेक्षा जास्त मला असं वाटतं की तुलाही खूप प्रश्न असतील. तर त्या प्रश्नांची उत्तरं विचारत असताना जो प्रश्न खरंच खरा होता की खोटा आणि त्याचं उत्तर मी खरंच योग्य दिलं होतं का, याचं उत्तर कुणाल पण आपल्याला देणार आहे. तर लहानपणी तुम्हाला वेगळं असण्याची जाणीव कधी झाली? खरं तर खूप लहानपणापासून असं लगेच आपल्याला कळत नाही ना शुभ्रा. आपण खरं तर आपल्या काही अवस्था असतात. एक आपली बाल्यावस्था असते, त्यानंतर आपण युवा अवस्थेत येतो आणि त्यानंतर आपण प्रौढ अवस्थेत जातो. जी आपली बाल्यावस्था असते ना ती 13 वर्षापर्यंत असते साधारणतः. म्हणजे आता जसं तू बाल्यावस्थेत आहेस तर अजून तुझ्यामध्ये ती मॅच्युरिटी नसते की माझं आकर्षण कशासाठी आहे. सेम माझ्या बाबतीतही तसंच होतं. पण लहानपणी मी जेव्हा शाळेमध्ये डान्स करायचे किंवा मी कथ्थक, भरतनाट्यम, लावणी अशा ड्रेसेस साठी हट्ट करायचे, तेव्हा जाणवायला लागलं होतं की हो, माझ्यामध्ये काहीतरी वेगळं असावं. आणि तेव्हा बरेच जण, आजूबाजूचे जे सगळेजण होते, आपण खेळताना मुलं मुलांसोबत खेळतात, मुली मुलींसोबत खेळतात. पण मी तेव्हा लहानपणापासूनच मी मुलींसोबतच भांडी खेळायचे आणि तेव्हापासून आधी आजूबाजूच्यांना कळालं की माझ्यात काहीतरी वेगळं आहे. मग हळूहळू माझ्या घरच्यांना कळायला लागलं की माझ्यात काहीतरी वेगळं आहे. आणि जेव्हा मी थोडीशी युवा अवस्थेकडे गेले ना, तेव्हा मला वेगळेपणा हळूहळू जाणवायला लागला खरं तर. अच्छा, मग तुम्हाला काय वाटतं ह्यांच्याबद्दल? मी तर आता त्यांच्यापेक्षा मी 5 ते 6 वर्षांनी लहान होतो, त्यामुळे त्यांच्यामध्ये हा बदल होतोय हे मला कधी लवकरात लवकर जाणवलं नाही. पण जसं त्यांनी सांगितलं का मुलगा मुलाबरोबर फ्रेंडशिप करतो, मुलगी मुलीबरोबर फ्रेंडशिप करते, तर लहानपणापासून आमच्या भावाला, म्हणजे पहिलीपासून जे असेल तर भावाला एक कथ्थक डान्सची आवड होती. तर लहानपणापासून तो मुलींचे डान्स म्हणजे कथ्थक डान्स करणे, लावणी करणे ह्या प्रकारच्या गोष्टी करत होता आणि मैत्रिणींमध्ये खेळत होता. आणि मित्र कमी आणि मैत्रिणी जास्त, ह्यामुळे त्याची अवस्था कुठेतरी मुलींकडे खेचला जातोय
आणि हा मुलांमध्ये नसून हा मुलींकडे जास्त ओढला जातोय. तर त्यावेळेस लोकांचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे, मी त्यांच्यापेक्षा खूप लहान होतो, पण लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन मला समजत होता का त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा होता. कारण आम्ही त्यांना डायरेक्ट ओळखू शकणार नाही, कारण मी खूप लहान होतो आणि त्यावेळेस एवढं काही इंटरनेट सोशल मीडियावर एवढं काही अपडेट नव्हतं, म्हणून अशी काही गोष्ट समजेल आपल्याला. आणि त्यावेळेस किन्नर हा शब्दही कोणाला लवकर माहित नव्हता का ती कशा प्रकारे होतं, म्हणून त्याच्यामधून काहीच एवढं वाटलं नाही. पण जसं जसं त्यांचं मुलींबरोबर राहणीमान, मुलींसारखं वागणं, मुलींसारखं फिरणं, कधी साडी घालून घरातल्या घरात डान्स करणं, बाहेर राहून डान्स करणं, त्या गोष्टी जाणवत होत्या. अच्छा, ठीक आहे. तर हे सगळं झाल्यानंतर कुटुंबाची पहिली प्रतिक्रिया काय होती तुमच्याबद्दल? सर्वात आधी तर कोणाला असं कळत नव्हतं, पण कुटुंबाने मला असं सांभाळूनच घेतलं खरं म्हटलं तर. की भाऊ लहान, मी सगळ्यात मोठी, दोन्ही भाऊ बहीण सगळे लहान, त्यांच्या एवढी मॅच्युरिटी त्यांना नव्हती. आणि शाळेमध्ये मुलांना मात्र कळायचं की माझ्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. कारण एकदम साहजिक आहे ना, मी जेव्हा शाळेत जाते तर मी मुलांसोबत जात नव्हते, मी मुलींसोबत जायचे. मी डब्बा मुलींसोबत खायचे, मी मुलींचे खेळ खेळायचे आणि मी मुलींमध्येच बसायचे. रिसेसमध्ये पण मी मुलींमध्येच बसायचे. त्यामुळे मला एक लहानपणापासून थोडीशी चिडवतात ना लहान आपल्याला शाळेमध्ये, तसं हळूहळू चिडवायला सुरुवात झाली होती. बस तेव्हा एक मॅच्युरिटी येईपर्यंत, ती गोष्ट कळेपर्यंत मी फक्त मला चिडवत गेले आणि मी ते ऐकत गेले. तर तुम्हाला तुमच्या मित्रांकडून किंवा कोण रिलेटिव्ह असेल त्यांच्याकडून काय ऐकायला भेटतं? आता काय झालं, त्यावेळेस माझा भाऊ हा एकाच शाळेत होता आणि आम्ही सर्व भावंड एकाच शाळेत असल्यामुळे भाऊ कुठेतरी मुलींबरोबर फिरतोय. तर जसं त्यांनी सांगितलं का काही मुलं त्याला आमच्या आड, म्हणजे मी त्यांच्यापेक्षा 4 वर्ष मागे असल्यामुळे ते कुठेतरी 7वीला असले तर मी 3रीला 4थीला होतो. पण त्यांच्या वयातले जे मुलं आहे ते माझ्या भावाला बघून कधीतरी ए बायल्या, ए कसा चालतोय, म्हणजे ह्या गोष्टी ते आडमध्ये बोलत होते. पण ह्या गोष्टी कुठेतरी मी ऐकत होतो, तर त्या मलाही कुठेतरी खटकत होत्या. तर पण आपली त्यावेळेस अशी कधी झाली नाही का भावाला हा प्रश्न विचारायचा. पण जे शाळेमध्ये चाललं होतं त्याला कोणी चिडवायचं वगैरे हे बघून आम्हाला जाणीव होत होती, पण ते घरापर्यंत आमच्या येत नव्हतं. कारण वडिलांचा त्यावेळेस खूप दबदबा होता, त्यामुळे डायरेक्ट कोणीतरी सागर पोपट शिंदेला ह्या गोष्टी बोलेल असं कधी घडलंच नाही. त्याच्यामुळे त्याच्यावरती काही बोलू शकतच नाही. कारण आमच्या घरापर्यंत कोणीच असं आलं नाही का सागर पोपट शिंदे हा मुलीचा असं चाळे करतोय. कारण एवढी हिंमत कोणामध्ये नव्हती त्यावेळेस बोलायची. फक्त एवढंच आहे का सागरच्या मागे कोणीतरी एकमेकाच्या चुगल्या, जसं लहानपणी आपण बोलतो शाळेमध्ये करतात, तसं लोक एकमेकाच्या चुगल्या करायचे. अरे तो बघ, तो नाही का असंच बायल्यासारखं करतो, तो असं नाही का, तो तसं करतो. म्हणजे ह्या गोष्टी कुठेतरी आम्हाला ऐकायला भेटत होत्या, कारण आम्ही एकाच शाळेमध्ये होतो. तर समाजाकडून कोणत्या ना कोणत्या तरी अडचणी आल्याच असतील, त्या हो. कोणत्या? समाजात सगळ्यात आधी तर लहानपणी मुलांकडनं, जसं माझ्या भावाने सांगितलं, बायल्या, चक्का, गुड, मामू, असे खूप सारे शब्द होते माझ्यासाठी आणि मला माहित पण नव्हतं त्याचा अर्थ काय. फक्त एक मुलींसारखं बिहेवियर होतं आणि त्या मुलींसारख्या बिहेवियरला खूप दिवसांपर्यंत मी ऐकत राहिले. आणि घरच्यांकडून पण ऐकलं, जसं आत्ता की माझ्या भावांना माहीत पडत होतं की मला असं चिडवतात, पण त्यांना नेमका त्या गोष्टीचा अर्थ काय आहे हे उमगणे इतके ते मोठे पण नव्हते. म्हणून समाजानेच खरं तर मला इथपर्यंत आणून सोडलं असं म्हणायला हरकत नाही, कारण हळूहळू समाजानेच मला जाणीव करून दिली की मी काहीतरी वेगळी आहे. हा, मग तुम्हाला हे ऐकण्यावरच आलंच असेल. बस ऐकण्यापर्यंत झालं, बाकी त्याच्या व्यतिरिक्त कधी असं जाणवलंच नाही का आपला भाऊ कुठेतरी काहीतरी करतोय का काय. फक्त त्यावेळेस आम्हालाही समज नव्हती, म्हणून त्या गोष्टी आपल्याला समजलंच नाही त्यांचा अर्थ. फक्त माझ्या पाठीमागे कुठेतरी बोलायचे, कुणीतरी बोलताना ऐकलं का त्यांना जसं माहित नव्हतं का हा सागरचा भाऊ आहे, तर कुठेतरी ऐकायला मला भेटत होतं. पण एखाद्याने लगेच मला येताना बघितलं तर सागर बद्दल बोलणं शांत करायचे, ह्या गोष्टी घडत होत्या फक्त, बस. मग त्यांच्यावर ज्या अडचणी आल्या तर तुमच्यावर आल्या का त्यांच्यामुळे असं? नाही, त्यांच्यामुळे अशा कोणत्याच अडचणी आल्या, तेच सांगतोय. त्यावेळेस ज्यावेळेस शाळेत सोडून गेल्या त्यावेळेस मी मोठा झालो, म्हणून त्यांच्याबद्दल कोणी शाळेमध्ये बोलायला असं काही नव्हतं, कारण मी 5 वर्ष पाठीमागे होतो त्यांच्या. असं जेव्हा मी 10th पास आउट झाले तेव्हा तो 5th स्टँडर्ड मध्ये आला. मग तेव्हा त्या 5th स्टँडर्ड मध्ये तर हळूहळू कळायला लागतं मुलांना. म्हणजे मी 10th पास आउट झाले आणि मी कॉलेजला निघून गेले आणि तो 10th ला होता, त्यामुळे माझा तिथे काही संबंधच नाही राहिला आणि मी त्या शाळेत नाही राहिले, प्लस मी त्या शहरात पण नाही राहिले. कारण मी नाशिकला कॉलेजला निघून गेले स्कूल करून.
मी 10th नंतर डायरेक्ट मी ग्रॅज्युएशन पर्यंत मी नाशिकच्या कॉलेजला निघून गेले. मग त्याच्यामुळे त्यांचा माझा संपर्क फारसा राहिलाच नाही. अजूनही लोकांकडून तुम्हाला भेदभाव वगैरे जाणवला जातो का? हो, अजून तर जाणवतोच ना, बऱ्याच वेळेला जाणवतो. म्हणजे आता रिसेंटली त्या काही गोष्टी सांगते की नवीन नवीन जेव्हा मी घर भाड्याने बघणं, ही पण आमच्यासाठी खूप मोठी कष्टाची गोष्ट होती की घर जर भाड्याने घ्यायचं असेल तर कोण राहणार आहे, इथून सुरुवात होते. मग कपल्स राहणार आहेत का, राहणार आहेत तर मग हस्बंड वाईफ आहेत का, इथपर्यंत विचारतो आपण. पण मी आहे म्हटल्यानंतर अनेक वेळा मला 2 वेळा घर पण खाली करावं लागलं की मी राहिले आणि लगेच 15 दिवसात घर खाली केलं. एकदा मी राहिले आणि त्यांना माहित झालं की मी राहणार आहे, तर मी अक्षरशः घरामध्ये लपून महिनाभर काढला. आणि त्यानंतर मग पुन्हा मी शेवटी एका ओळखीच्या परिचयाच्या व्यक्तीच्या इथे मी राहायला लागले आणि मग 2 वर्षांपर्यंत मी तिथे भाड्याने राहिले. आणि त्यानंतर मग हळूहळू मी लोकांमध्ये घुळायला लागले. अजून पण लोकांमध्ये एक आहे बरं का, बऱ्याच वेळेला बघा तुम्ही कॉमेंट्समध्ये पण, म्हणजे लोकांना किन्नर म्हणजे एक थर्ड क्लास मेंटॅलिटी वाटते. पण किन्नर या शब्दाचा अर्थ ज्यांना माहीत नाहीये ते लोक आजही टॉर्चरच करतात. अजूनही म्हणजे आमच्यासारख्यांनी कुठली गोष्ट सांगितली ना तर त्याच्यावर कोणाचा विश्वास नसतो. पण इथेच जर एखादी बाई येऊन बसली ना, जी पूर्ण स्त्री आहे, एखादी स्त्री जर इथे येऊन बसली आणि त्या स्त्रीने जर सांगितलं की मला नवरा मारझोड करतो, मला घरात भाऊ मला हिस्सा देत नाही किंवा मला समाजामध्ये हिनवलं जातं, तर लगेच सगळे लोक विश्वास ठेवणार. कारण ती पूर्ण स्त्री म्हणून बसलेली असते, त्यामुळे ती त्या सगळ्या गोष्टी सांगतात तर तुम्ही विश्वास ठेवतात. एखाद्या पुरुषाने कुठली गोष्ट सांगितली तर तुम्ही विश्वास ठेवतात. पण लोकांनी किन्नर या शब्दाची व्याख्या इतकी घाणेरडी करून टाकली आहे की आम्ही काहीही बोललो तरी लोक आम्हाला टॉर्चरच करतात. आणि आजही समाजामध्ये आम्हाला खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या सहन कराव्या लागतात. कुठे नोकरीमध्ये पाहिलंच का? नाही. खूप क्वचित बोटावर मोजणे इतकी लोक आहेत की जे आता हळूहळू सुशिक्षित होऊन कामं करतात. आम्हाला कुठे स्कूलमध्ये टीचर म्हणून पाहिलं नसेल, आत्ता कुठेतरी आमच्या 1-2 टीचर्स झाल्या. स्कूलमध्ये पिवन म्हणून सुद्धा कुठे पाहिलं. चहाच्या टपरीवर तरी पाहिले का आम्हाला चहा बनवताना? नाही. कारण शुभ्रा असं आहे ना की समाज आम्हाला स्वीकारायला खूप जास्त संकुचित भावना ठेवतो. पण हळूहळू जसं आम्ही मोठे होत चाललोय, जसं जसं आमचं शिक्षण आणि सुशिक्षितपणा लोकांना कळायला लागलाय, आमची प्रोफेशनॅलिटी लोकांमध्ये समजायला लागली, हळूहळू लोक आम्हाला स्वीकारायला तयार होत आहेत. पण आजही मी रस्त्याने जाताना कोणीतरी बाई आपल्या मुलाला जर घेऊन जात असेल तर ती म्हणते की रडू नको, नाहीतर त्या आंटी तुला घेऊन जातील. मग आम्ही पोरं पळवणारी लोक आहेत का? नाही. आम्ही पोरं चोरून नेतो का? नाही. आणि गैरसमज आमच्याबद्दल इतके समाजाने करून ठेवलेत की जुन्या काळापासून म्हणायचे किन्नरांची माहीत पाहायची नाही, मग किन्नरांना शिवी शाप द्यायची नाही, त्यांनी श्राप दिला तर असं होतं, त्यांनी आशीर्वाद दिला तर तसं होतं. शिवी आणि श्राप ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या काही कथांपुरत्या मर्यादित राहून गेल्या. आज आम्हाला फक्त पुरुषाची स्त्री झाला म्हणून हिनवलंच जातं आणि अजूनही हे टॉर्चर आम्ही सहनच करतोय. आजकाल जरा बऱ्यापैकी लोक सुशिक्षित झालीत, लोकांना कळायला लागलंय व्हॉट इज ट्रान्सजेंडर, व्हॉट इज ट्रान्सफॉर्मेशन, मेल टू फिमेल सर्जरीज काय असतात आणि किन्नर देवतांचं महत्व जसं आता आजकाल सांगायला लागलं. आमच्या लग्नांच्या पण गोष्टी खूप रेअर होत्या. आता आजकाल आपल्या पुण्यात 5-6 लग्न झाले आता मागच्या 6 महिन्यामध्ये. तर आता कुठेतरी लोक स्वीकारायला लागलीये. पण तरीही सेम थिंग आम्हाला समाजातून ऐकावंच लागतंय आणि आम्हाला टॉर्चर केलंच जातंय. तर मग तुमच्या आयुष्यातला सगळ्यात कठीण क्षण कोणता होता? माझ्या आयुष्यातलं सगळ्यात कठीण क्षण जर मी आठवून सांगायचं जरी म्हटलं तरी मी खूप गोष्टी आठवू शकते. परंतु एकच असा प्रसंग होता माझ्या आयुष्यातला की त्या दिवशी मला असं वाटलं होतं की आता माझी लाईफ संपली, म्हणजे आता याच्या पुढे माझं काही भविष्य नाहीये, माझं काही करिअर नाहीये, किंवा मला असं वाटलं होतं की यानंतर माझं आयुष्य नाहीये. तो क्षण होता 15 जानेवारी 2011, ज्या दिवशी माझी आई मला सोडून गेली होती. आणि त्याच दिवशी मला सगळ्यात जास्त सपोर्ट करणारी, मला सगळ्यात जास्त समजून घेणारी किंवा माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठं स्थान ज्या व्यक्तीला होतं की ती व्यक्ती जर आज असती तर मी आज इथे अशा अवस्थेत नसते. म्हणजे ह्या गोष्टीची खंत पण तेवढीच वाटते आणि दुःख पण हेच आहे की माझ्या आयुष्यात तो एक क्षण आला नसता तर आज मला हे सगळे क्षण पाहावे लागले. तर तुम्हाला भाऊ म्हणून काय समाजाकडून काय गोष्टी असेल ते कानावर वगैरे पडलेत का? खूप साऱ्या गोष्टी पडल्यात तशा कानावरती. म्हणजे जसं त्यांचं लग्न झालं त्यानंतर तर
क्वचित लोकांना माहिती होतं का ती माझी बहीण आहे आणि ते माझा भाऊ आहे म्हणून, आणि क्वचित लोकांना माहिती होतं का मी त्यांचा भाऊ आहे. काही लोकांचा तो विश्वास नव्हता त्या गोष्टीवर, आणि ज्या ज्या लोकांचा विश्वास होता मग ते माझ्या पाठीमागे बोलणारे, का रे हा कोण, तर हा त्या किन्नरचा भाऊ आहे. तेच त्यांनी असं सांगितलं, किन्नर या शब्दाचा समाजामध्ये जो दुरुपयोग झालेला आहे त्या शब्दाचा, त्या शब्दामुळे फक्त लोक माझ्यापर्यंत बोलायचे. कोणी तोंडावर येऊन कधी बोललं नाही, पण पाठीमागे जसं बोलत होते, जसं किन्नरांना पाठीमागे बोलल्या जातं तसंच माझ्या पाठीमागे लोक बोलत होते, अरे तो कोण आहे, याचा भाऊ किन्नर आहे. पण समोर आल्यानंतर अरे याचा भाऊ आहे ना, ते आई साहेब आहे बरं का, म्हणजे अशा प्रकारे बोलायचे. बाहेर लांब गेल्यानंतर याचा भाऊ विजड आहे, याचा भाऊ किन्नर आहे, पण जवळ आल्यानंतर समोर आल्यानंतर अरे याचा भाऊ आहे ना शिवलक्ष्मी आई साहेब ना, म्हणजे जवळ आल्यानंतर माझ्या समोर त्यांच्या पाया पडायचे, पण माझ्या पाठीवर गेल्यानंतर त्यांना किन्नर हिजडा या शब्दात बोलायचे. त्याचाही खूप त्रास झाला कधी कधी, पण एक मी विचार केला, कारण त्यावेळेस समजदार नव्हतो, पण आता तो समजदार झालं. मग एक विचार केला का तो एक मुलगा होता आणि काही त्याच्या गोष्टींमुळे तो आज किन्नर झालाय, का त्याने सर्जरी केली, पण तो त्याच्या लाईफ मध्ये जगू शकतोय. प्रत्येकाला प्रत्येकाची लाईफ जगण्याचा हे असतो, म्हणून तो आज त्याच्या लाईफ मध्ये जगतोय, कुठे ना कुठेतरी तो त्याचं अस्तित्व तयार करतोय. आणि काहीच नाही, पहिलेही त्याला एकच इच्छा होती, आई वडिलांचं नाव पूर्ण करायची, आणि आजही तीच इच्छा आहे का आई वडिलांचं नाव पूर्ण करायची. म्हणून पहिलेही मला आनंद होता का सागर पोपट शिंदे याने आई वडिलांचं नावच आणलं, आणि आजही तेवढाच आनंद आहे. कुठेतरी आहे मनामध्ये शंका का किन्नर का झाला, पण नंतर नंतर जशी मॅच्युरिटी माझ्यामध्ये आली का झाला ते जेव्हा मला समजलं, तर त्यावेळेस मी स्वतः विचार केला तर त्यालाही त्याचं अस्तित्व आहे, त्याची जिंदगी आहे, तो त्याच्या मनाने जगतोय, तर जगण्याला काही प्रॉब्लेम नाही. तो त्याच्या जीवनामध्ये खुश आहे, मी माझ्या जीवनात खुश आहे. त्याच्यामुळे मला कोणती अडचण नाही आणि माझ्यामुळे त्याला कोणती अडचण नाही. त्याच्यामुळे कधीही आनंदच वाटला का फक्त आई वडिलांचं नाव उज्ज्वल करतोय म्हणून कधी आनंदच वाटला. बऱ्याच जणांना असं असतं ना की घरात किन्नर झाला म्हणजे त्या आई वडिलांचं नाव डुबवलं, पण आज अशी कंडिशन आहे की आता हा आणि मी असंच आम्ही दोघं जण बहीण भाऊ समजा, तर आम्हीच दोन जण पोपट शिंदे म्हणजे माझ्या वडिलांच्या नावासाठी झगडतोय किंवा लढतोय, वडिलांच्या अस्तित्वासाठी, आईने केलेल्या त्या त्यागासाठी. पण इतरांना बाकीच्या म्हणजे अजून एक भाऊ पण आहे, एक बहीण पण आहे, पण त्यांना या सगळ्या गोष्टींशी काही घेणं देणं नाही. आजही एक भाऊ होता की जो भाऊ मला किन्नर बनण्यासाठी मजबूर करत होता, आणि आज एक भाऊ आहे की त्याला मी किन्नर असले तरी माझ्यासोबत फिरायला काही लाज वाटत नाही. म्हणजे हे समाजाने आम्हाला टॉर्चर करण्यासाठी सगळ्यात आधी आमच्या घरच्यांना टॉर्चर करतात. घरच्यांना टॉर्चर केलं म्हणजे आपोआप आम्हाला घरापासून दूर व्हावं लागतं. तर मग तुम्हाला शिक्षण घेताना अडचणी आल्याच असतील? बऱ्याच आल्या. शिक्षण घेताना सांगितलं ना, स्कूलमध्ये पण मला चिडवलं जायचं, कॉलेजमध्ये तर चंद्रू नावाने प्रसिद्ध होते, चंद्रमुखी म्हणायचे मला. आणि मी कॉलेजला जेव्हा गेले तर पहिल्याच दिवशी वेलकम फंक्शनच्या दिवशी देवदास चित्रपटातला काहे छेड मोहे हा एक सॉन्ग होतं, त्याच्यावरती मी डान्स केला होता वेलकम फंक्शनला 11th, आणि तेव्हापासून माझं नाव सगळ्यांनी चंद्रमुखी ठेवलं होतं. तर आजही बरेच माझे कॉलेज फ्रेंड्स मला चंद्रमुखी नावानेच ओळखतात. आणि आज मी काही दिवसांपूर्वी अनुभव घेतला की माझ्यासोबत कॉलेजला काही ज्युनियर्स होते, काही सिनियर्स होते, ते जेव्हा अचानक मला भेटले, आता मी धुळ्याला एका फंक्शनसाठी गेली होती, तेव्हा मला माझ्या कॉलेजचा माझा एक ज्युनियर होता मौनीश चित्ते नावाचा, म्हणजे तो अकस्मित माझ्या समोर येऊन उभा राहिला आणि तो माझ्या पाया पडला आणि मी नेहमीप्रमाणे आशीर्वाद दिला. पण अचानक त्याने सांगितलं मला ओळखलं का, आणि मी सांगितलं नाही ओळखलं. तर त्याने त्याचं नाव सांगितलं आणि तेव्हा मी म्हटलं अरे हो मी तुला ओळखलं, कारण त्या स्कूलच्या कॉलेजच्या डेज मध्ये काही असे कॅरेक्टर्स होते की जे तेव्हाही मला सपोर्ट करायचे आणि आत्ताही माझ्याशी बोलायला किंवा माझ्या जवळ यायला लाजत नाही. तर खूप कमी अशी बोटावर मोजणे इतकी लोक आयुष्यात भेटली की ज्यांनी मला शिक्षणात, ज्यांनी मला पुढे येण्यात सपोर्ट करत गेले, आणि ते मित्रमंडळी आजही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि ते मला घरपर्यंत बोलवतात, लाजत नाही. माझा स्कूलमध्ये मित्र होता निलेश नवले नावाचा, लल्ला नावाचा, तो आज मी आईसाहेब झाले तरीही मला सागरच म्हणतो, आणि आजही मला भेटायला आला तर सर्वात आधी पाया पडतो. आणि त्याचं म्हणणं हे असतं की तेव्हा तू सागर माझा मित्र होतास, पण आज तू शिवलक्ष्मी आईसाहेब आहेस, त्यामुळे मित्र म्हणून मी तुझ्याशी गप्पा मारेल, पण आईसाहेब म्हणून मी तुझी इज्जत पण करेल. आणि सेम मोनिशच्या बाबतीत पण तसं झालं. एक दीर्घायू नावाचा माझा मित्र होता, त्याच्या बाबतीत पण झालं. म्हणजे कमी लोक असतात जी किन्नरांना शिक्षणाच्या बाबतीत किंवा आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी सपोर्ट करतात, आणि खूप कमी घरची लोक असतात की जी
त्या किन्नराला सपोर्ट करून कुठेतरी काहीतरी करण्यात वडिलांच्या नावामध्ये. आता त्याने सांगितलं की वडिलांचं नाव उज्ज्वल करतोय. आता अजूनही तो मला त्याचा मोठा भाऊ म्हणून स्वीकारतो, मोठी बहीण म्हणून स्वीकारतो. इट मीन्स काय की माझ्या वडिलांनी, माझ्या आईने दिलेले जे संस्कार आहेत ते अजूनही मी जसे कंटिन्यू ठेवलेत ना, तसे आमच्या घरातल्या सगळ्यात लहान भावानी पण ते कंटिन्यू ठेवले. म्हणजे हे संस्कार आम्हाला शिक्षणात अडचणी येऊ दिल्या नाही, या संस्कारांनी आम्हाला लोकांची वाद घालू दिले नाही, आणि ह्या संस्कारांनी आम्हाला मागे पाहायची वेळ येऊ दिली. मग नोकरी किंवा व्यवसाय करताना काहीतरी अडचणी झाल्या असतील? मी ट्राय केलं. मी म्हणजे आता असं हे सांगते की मी खरं तर कलेक्टर असते, आणि मी शिक्षण खूप हुशार होते. मी शाळेमध्ये म्हणजे खूप हुशार, आणि माझं नाव असायचं. मी उत्कृष्ट विद्यार्थी होते शाळेतले, सेंट झेवियर्स मधले पण. कॉलेजमध्ये पण मी बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर 5 वर्ष सलग राहिलेली आहे. पण काही घटना आयुष्यामध्ये अशा घडत गेल्या ना, आई वडील गेल्यानंतर, की त्यानंतर एक आयुष्यामध्ये मला एकटेपणा आला. आणि त्या एकटेपणामध्ये काय झालं की हा आई वडील गेल्यानंतर हा त्याच्या याचं लग्न झालं, हा याच्या पत्नीसोबत वेगळा गेला घरातल्या घरगुती वादांमुळे. आणि बहीण होती ती थोडीशी, ज्या बहिणीने धरून राहायला पाहिजे तिने आम्हाला तोडून टाकलं, आणि मी एकटी पडले. आणि जो घरामध्ये जो भाऊ आणि वहिनी होते त्यांनी इतकं टॉर्चर केलं की त्या एकटेपणाने माझी मनस्थिती इतकी खराब केली की मला परत लाईफमध्ये पुढे काही मोठं होण्याचे स्वप्नच उरले नव्हते. पण हळूहळू मी स्वतःला सावरत गेले, आणि मला असं वाटतं की आता हळूहळू कुठेतरी मी स्टेबल होते. मग हे जेव्हा शिक्षण वगैरे, जसं ह्यांनी म्हणलं नाशिकला वगैरे गेले, तर आपल्या परिवाराकडून काय कानावर वगैरे पडलं का? त्यावेळेस कसं होतं, वडिलांचं जसं मी तुम्हाला सांगितलं, वडिलांचा पहिल्यापासून जो मनमाड शहरामध्ये दबदबा होता, त्यामुळे आमच्या घरापर्यंत कोणी येऊन बोलणारं कोणी नव्हतं. पण सागर पोपट शिंदे हा आमच्यामध्ये कधी राहिलाच नाही. हा आमच्यापासून नाशिकला गेला, तिथे राहत होता. आणि बहुतेक लोकांना माहित होतं का सागर पोपट शिंदे म्हणजे पोपट शिंदेला दुसरा मुलगा आहेच, असं कोणालाच माहित नव्हतं सहजासहजी लोकांना. पण त्याच्यावरून आमच्यापर्यंत कधी कोणत्या गोष्टी आल्याच नाही. आणि आई वडील जिवंत होते तोपर्यंत तर कोणी आमच्यापर्यंत बोलण्याची हिंमत केली नाही. पण जसं त्यांनी सांगितलं, आई वडील जेव्हा एक्सपायर झाले तर त्यांच्यावरती जे काही प्रसंग आले, का त्यांना कॉलेजमधून, जे हुशार होते त्यांना कॉलेजमधून घरी यावं लागलं. जे आमची बहीण होती, जे आम्ही 4 भाऊ उरलो होतो घरात, कारण आई गेली, आईच्या 10व्याच्या दिवशी वडील गेले, आमची फॅमिली पूर्ण पोरकी झाली होती. तर त्यावेळेस जे आमचा परिवार एकत्र राहण्याचा विचार होता, त्यावेळेस आम्ही सर्व 4 एकत्र राहिलो. मग त्यावेळेस शिक्षण म्हणजे सागर पोपट शिंदेनी शिक्षण म्हणजे बाजूला ठेवलं होतं, कारण परिवाराला घेऊन चालायचं. एक मोठा भाऊ असल्यामुळे त्याने परिवाराला घेऊन चालायचं म्हणून घरात राहिला. त्यावेळेस शिक्षण हे डायरेक्ट त्याच्या लाईफ पासूनच बाजूला गेलं. मग त्यावेळेस बहीण होते, जे बहिणीने, त्यावेळेस फक्त बहिणीचं लग्न झालेलं होतं. तर बहिणीचं असं होतं का बहिणीने कुठेतरी स्टेबल केलं पाहिजे होतं सर्वांना, पण बहिणीने तसं काही केलं नाही. बहिणीने फक्त एकच केलं, भावाभावांमध्ये वाद निर्माण करायचा, भावाभावांमध्ये कशी फूट पाडता येईल एवढंच केलं. आणि बहिणी थोड्या दिवस आमच्यामध्ये राहिली आणि ती तिच्या सासरी निघून गेली. पण नंतर उरलो फक्त आम्ही 3 लोक. आम्ही 3 लोकांमध्ये माझं लवकर लग्न झालं. माझं लग्न झाल्यानंतर सागरची अशी अवस्था होती, तोपर्यंत सागर हा सागरच होता, शिवलक्ष्मी आईसाहेब बनलाच नव्हता. आणि मी आजही सांगतो कॅमेऱ्याच्या समोर, शिवलक्ष्मी आईसाहेब हे कधीच बनले नसते. त्यांना बनायला मजबूर केलं, त्यांना बनायला माझ्या दुसऱ्या भावाने मजबूर केलं. का तर त्यांनी जसं सांगितलं एकांत, ते बोलतात ना, एक म्हण आहे मराठीमध्ये का खाली दिमाग हा शैतानचा दिमाग असतो, तसं त्यांचं झालं. ज्या आम्ही तिघेच राहायचो, तर खाली मोठा भाऊ राहायचा माझ्यापेक्षा, मी वरती राहायचो घरामध्ये, आणि सागर पोपट शिंदे हा खाली राहायचा. अशा आम्ही 3 भाऊ एकत्र घरात राहत होतो. तर माझं लग्न आल्यामुळे मी वरती असायचो. तर त्यावेळेस सागरला कुठेतरी तुच्छ मानलं जायचं. मग त्याचंही लग्न झालं. मग त्या लग्नामधून त्याच्या बायकोने त्यांनी मिळून सागरला त्रास देणं, कधी जेवण न देणं, मग सागर खालून वरती येऊन आमच्याकडे जेवणं, म्हणजे या गोष्टी घरामध्ये एक भावाभावांच्या वादासारख्या चालू होत्या. त्यावेळेस सागर पोपट शिंदे हा फक्त एक बाबा म्हणून ओळखला जायचा. का काहीतरी त्याच्यामध्ये होतंय, परिवर्तन होतंय, जसं मुलांचं, किन्नरचं. पण सागर हा कधीतरी साडीवर येईल असा कधीच विचार केला नव्हता. आणि मी तर सांगतो एक छोटा भाऊ म्हणून, सागरने कधीच हा विचारही केला नव्हता का सागर कधी शिवलक्ष्मी बनेल. पण जो मोठा भाऊ आहे त्याने एवढा त्रास दिला, तर त्यांना एका खोलीमध्ये डांबून ठेवणं, त्यांना त्रास देणं, त्यांना उपाशी ठेवणं, 2-2 दिवस जेवण न देणं, आमच्यापासून बोलणं बंद करणं. त्यामुळे सागर कुठेतरी एकांत झाला. त्या एकांतामध्ये मी जसं बोललो, खाली दिमाग हा शैतानचा दिमाग असतो.
त्यामुळे त्यांची जी परिवर्तन जे थांबलं होतं ना, जे त्यांच्यामध्ये जो विचार होता का मुलगी बनायचा का काय, तो विचार तसा तसा पेटत गेला. त्यापासून सागरची शिवलक्ष्मी बनायला त्यांनी मजबूर केलं. म्हणजे हे माझ्या भावाने त्यांना मजबूर केलं. आणि त्यावेळेस भरपूर लोकांकडून त्रास होत होता, पण लोकांचा त्रास सागरला काही जाणवला नाही, कारण घरातला त्रास एवढा होता का बाहेरचा त्रासाला त्याला कंटाळायची गोष्ट झाली नाही. म्हणून एवढा त्यांनी त्रास दिला का सागरची शिवलक्ष्मी बनली. खूप टॉर्चर करायचे मला खरंच. म्हणजे मी डान्स क्लासेस घ्यायचे आणि मी काही स्कूल्समध्ये शिकवायला जायचे, तर माझी अर्निंग्स पण होती की मी तेवढे पैसे कमवायचे. आणि असं नाही की माझ्याकडे काही सोर्स नव्हता इन्कमचा किंवा काही नव्हता. माझं शिक्षण पण चालू, माझं इन्कम सोर्स पण होता माझ्याकडे. मी एक डान्स क्लास, जर माझा एक डान्स क्लासला माझ्या 50 मुली असायच्या. म्हणजे माझी त्या काळामध्ये माझी स्वतःची महिन्याला लाखभर रुपये कमाई असायची. पण त्या कमाईवर डोळा ठेवणारा माझा भाऊ आणि त्याची बायको यांनी मला इतकं टॉर्चर केलं की त्या टॉर्चरने ना माझं सगळं आयुष्य बदलून टाकलं. आणि ते अशा पद्धतीने ते आयुष्य म्हणतात ना, सगळं घेऊन जाऊ शकता, नशिबातलं कधीच घेऊन जात नाही. आणि तेच नशिबातलं कदाचित फिरून परत माझ्याकडे आलं, पण ते एका वेगळ्या स्वरूपात मला अस्तित्व दिलं. मग नोकरी करताना काय भेदभाव वगैरे की नाही बाबा? नाही, डान्स क्लास पण नाही, नोकरी म्हणजे मी स्कूल्सला पण शिकवायचे ना. मी कोपरगावला पण एका स्कूलमध्ये शिकवायला होते. माझ्याकडे 15-16 जिल्हा परिषदच्या शाळा होत्या. मग डान्स शिकवणारे जे सर असतात ना, ते थोडेसे बायकी असतात. तर त्याच्यामुळे त्या सरांना असं वेगळा काही भेदभाव द्यावा असं काही अजूनपर्यंत त्या लहान मुलांना कळत नव्हतं. कारण गॅदरिंग कोणाच्या होत्या? 1ली ते 10वीच्या मुलांच्या होतात, बरोबर. 1ली ते 10वीच्या मुलांमध्ये एवढी मॅच्युरिटीच नसते की ते मला काही वेगळं बोलू शकतील. त्यांना फक्त हे डान्सचे सर आहे आणि हे डान्स टीचर आहेत एवढंच त्यांना कळतं. म्हणून मी गॅदरिंग्स बसवत होते ना, तेव्हा मला कधी असं वेगळं जाणवलं नाही. पण मी डान्स शिकवते म्हणून मला बाहेरच्यांपेक्षा माझ्या घरच्यांकडून टॉर्चर होत होतं. बायलांसारखा करतो, बायलांसारखा हे करतो, बायकांसारखा करतो, बायकांसारखा नाचतो. हे सगळं टॉर्चर आहे ना, हे माझ्या मनावर इतकं डेंजर आघात करत गेलं ना की त्या आघातांनी मला पूर्ण जखमीच करून टाकलं होतं. आणि ती जखमी शेरणी असते ना, तशी मी एकदाच दहाडले, पण सगळं दान करून मी घर सोडून दिलं. मग स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी काय संघर्ष वगैरे तर करावाच लागला? हा सगळा संघर्षच झाला माझा. मला सगळी माझी स्वतःची जी वडिलोपार्जित प्रॉपर्टी होती ना, ह्या सगळ्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीला माझ्या भावाने आणि भाऊजांनी इतकं टॉर्चर केलं की ती मला जबरदस्ती माझ्याकडून दान लिहून घेतली. दान हक्कसोड पत्र लिहून घेतलं. माझ्या नाकातली मुरणी असते ना, आपली नाकातली मुरणी, कुडूक असतात इथे, हुजूर असतात, ते सुद्धा माझ्या नाकातून कानातून काढून घेतलं होतं. म्हणजे मला पूर्ण लंकेची पार्वती करतात ना, तसं. मला आयुष्यामध्ये मला एकच आवड होती, माझी इन्व्हेस्टमेंट म्हणजे माझं गोल्ड असायचं. माझ्याकडे थोडे पैसे आले ना, आजही शुभ्रा मी काय करते, माझ्याकडे जर 100 रुपये असतील तर त्या 100 रुपयामधून 50 रुपयाचं सोनं करायचं आणि उरलेल्या 50 रुपयामध्ये 25 रुपये सेव्हिंग्स असायच्या माझ्या. आणि त्या उरलेल्या 25 रुपयामध्ये मी माझा नेहमीचा खर्च चालवायचे. म्हणजे मी एका इन्कमचे कधी पण 3-4 तुकडे करायचे. आणि ती जी इन्व्हेस्टमेंट होती ना, ती पुढे पुढे येत माझी इन्व्हेस्टमेंट वाढत चालली होती आणि त्यांना ती बघवत नव्हती. कारण माझ्याकडे गोल्ड जमा होत होतं. त्या काळामध्ये सोनं खूप स्वस्त होतं. म्हणजे 15-20 हजार रुपये तोळा, 30 हजार रुपये तोळा सोनं असतानाच्या ह्या सगळ्या गोष्टी की त्यावेळेस मला काहीच वाटत नव्हतं. 10 मुली, एका मुलीची फी 500 रुपये होती. 10 मुली आल्या की माझ्याकडे 5,000 रुपये जमा व्हायचे. आणि त्या 5,000 रुपयामध्ये मी गेलं की लगेच मला 2-4 ग्राम सोनं यायचं. आणि त्यावेळेस ते सोनं मी जमा करत राहिले आणि ती इन्व्हेस्टमेंट आली. मग त्याच्या ते डोळ्यात आलं आणि तो मला टॉर्चर करायला लागला. अगदी माझ्या गळ्यातलं तोडून नेईपर्यंत आणि मला फाशी देईपर्यंत पण माझ्या बरोबर अन्याय झालेला आहे. आणि तो भेदभाव शाळेमध्ये नाही झाला, पण माझ्या घरच्यांमध्ये झाला. कारण मी एक वेगळं बायकी पर्सन असून सुद्धा मी स्वतःच्या महिन्याला लाख रुपये कमवत होते आणि ते माझ्या भावाला सहन नाही झालं. आणि त्याचा मला भेदभाव बाहेरपेक्षा घरात जास्त सहन करावा लागला. कारण तो स्वतः काही काम करत नव्हता, तो अजूनही काहीच काम करत नाही. अजूनही फक्त तो कमेंट्स मध्ये येतो आणि कमेंट्स मध्ये आमच्याबद्दल घाण घाण बोलतो. माझं तर मी तरी दान केलं होतं, पण हा लहान होता. आता 15 वर्षापूर्वी, हा किती छोटा असणार आहे 15 वर्षापूर्वी, तर हा 16 वर्षापूर्वी लहान असणाऱ्या व्यक्तीला जेव्हा त्याचं लग्न झाल्यानंतर पोरगं त्याचं 3-4 वर्षाचं होतं, तेव्हा त्याच्या मुलाला आणि त्याच्या मिसेसला किडनॅप केलं होतं आणि जबरदस्ती प्रॉपर्टी लिहून घेतली होती. याला धमकी दिली होती की तुझी बायको पोरगा परत कधीच घरी येणार नाही. सागर शिंदे माझ्या नावावर घर करतोय, तू नावावर घर करणार का?
आणि याच्याकडून ते जबरदस्ती, कारण त्याच्यासाठी कोणीच उरलं नव्हतं आणि मी एकटी पडलेली होती आणि तो त्याच्या सासूरवाडीच्या लोकांच्या सपोर्टने आणि त्याच्या बायकोच्या आताताईपणामुळे तो हे करायचा. मला धमकी दिली जायची की तुझ्यावरती रेप केस टाकल आणि मी तर अशी होते. याला धमकी दिली जायची की तुझ्यावर रेप केस टाकली जाईल आणि हा पण घाबरून जायचा. त्याच्यामुळे आम्हाला टॉर्चर करून आमची प्रॉपर्टी हिसकून घेतली आणि त्याच्यानंतर हळूहळू आम्ही आमचं लाईफ जगत गेलो ना आता कुठेतरी आम्ही स्टेबल व्हायला लागलो. मग लोकांकडून किन्नर समाजाबद्दल काहीतरी चुकीची माहिती असेल असं काय वाटतं का? नाही, लोकांकडून किन्नर समाजाबद्दल चुकीची माहिती पसरवली जाते. शुभ्रा, जोपर्यंत तू माझ्या जवळ येऊन बसणार नाही, आता आपण 2दा भेटलो बरोबर, मग तुला माझ्यात काही वेगळं नाही वाटलं ना? मी नेहमी सारखी बोलते, आपण हसतो खेळतो गंमत करतो. तू लांबून जर फक्त मला पाहशील तर तू मला घाबरणारच. तुला जर कोणीतरी सांगितलेलं असेल की शुभ्रा ती लोक डेंजर असतात, ती लोक अशी असतात, ती लोक तशी असतात, तर तुझ्या मनामध्ये काय मत असणार की ते अशी आहेत म्हणून तू मला घाबरणारच. जोपर्यंत तू माझ्यासोबत बसून बोलणार नाहीस तोपर्यंत तुला माझा निर्मळपणा कळणार नाही, तुला माझं प्रेम कळणार नाही. सेम किन्नर समाजाच्या बाबतीत होतंय की तुम्हाला जे किन्नर समाजाबद्दल डायव्हर्ट केलेलं होतं ना समाजाने, आता हळूहळू माझ्यासारखं बोलणारे खूप जण पॉडकास्टवर येऊन, न्यूज मध्ये येऊन किंवा समाजामध्ये येऊन बोलायला लागले आणि त्याच्यामुळे तुम्हाला कळतंय की नाही, किन्नर समाजाचा एक खूप छान प्रोफेशनल चेहरा आहे. आणि म्हणून हळूहळू आमच्याबद्दलचे जे गैरसमज आहेत ना ते दूर होत चालले आणि समाजाने आम्ही हळूहळू आता एकमेकांच्या जवळ येत चाललो. म्हणजे लोक जे देव मानायचे तिथून तर आता मित्रमैत्रीण बायको मानायला लागले, इथपर्यंत एक छान बॉन्डिंग आता लोकांसोबत आमचं तयार झालं. मग लोकांकडून तुमची आता बहीण म्हणजे भाऊ किन्नर आहे तर तिच्यापासून लांब राहा असं काय ऐकायला? नाही, असं कधीच कोणापासून कधी ऐकायला नाही आलं. उलट तो नक्कीच तुझा भाऊ आहे का, नक्कीच तुझी बहीण आहे का, हे प्रश्न नक्कीच आजही लोक विचारतात. का खरंच आहे का हे? म्हणजे त्यावेळेस तेच बोलतो ना का सागर हा पोपट शिंदेचा मुलगा खूप दिवस लोकांना माहित नव्हतं, कारण तो 10वी जसं झालं त्यावेळेस तो कॉलेज लाईफ जगला व मनमाडपासून घरापासून लांब राहिला. तर आता जे लोकांना माहित झालं तर कधी कधी लोक शॉकेट होता का अरे खरंच हा तुझा भाऊ आहे का, खरंच ही तुझी बहीण आहे का. बाकी त्याच्यापासून वेगळं राहा असं कधी कोणी मला बोलणारही नाही आणि बोलायची हिंमतही नाही कोणाची. आता नेमकं काय झालं माहितीये का, आधीचं सागर शिंदे, नंतर शिंदे सर आणि अचानक शिवलक्ष्मी आई साहेब. तर आता शिवलक्ष्मी आई साहेबांना भेटायला लोक उत्सुक असतात किंवा लोकांना माझ्याबद्दल काही क्रेज असेल किंवा लोकांना एक कुतूहल असतं बरं, एखाद्या चेहऱ्याबद्दल कुतूहल असतं. असं उगच नाही ना 3.5-4 लाख फॉलोअर्स मला जमा झाले की ते लोक मला फॉलो करतात, इट मीन्स ते मला लाईक करतात किंवा ते माझ्या व्हिडिओजवर किंवा ते माझे सगळ्या गोष्टींवर लाईक्स करतात, मला कमेंट्स करतात किंवा मला मेसेज करतात की आईसाहेब असं आईसाहेब तसं, इट मीन्स ते लोक मला लाईक करतात. तर त्या लोकांनी खरं तर मला या पदापर्यंत आणून बसवलं आणि त्या लोकांना आता मी शिवलक्ष्मी आईसाहेब आहे हे माहिती. आता सागरची शिवलक्ष्मी आईसाहेब होऊन जरी 8 वर्ष 9 वर्ष झाले तरी पण शिवलक्ष्मी आईसाहेब ही आता खरंच याची बहीण आहे का याच्यासाठी लोक त्याच्याकडे कॉन्टॅक्ट करतात की खरंच आईसाहेब तुमची बहीण आहे का, खरंच आईसाहेबाचे तुम्ही सख्खे भाऊ आहेत का. म्हणजे जो त्यावेळेस काळ होता ना की तो बायल्या तो हिजड्या तो याचा भाऊ आहे, ते आतापर्यंतचा तो काळ तो असा चेंज झाला. एक मला कळलं की जेव्हा स्वतःचं अस्तित्व तयार होतं ना तेव्हा लोकांना आपल्या आयुष्याबद्दल आपल्या संघर्षाबद्दल कुतूहल वाटायला लागतं. म्हणजे सागर होता तेव्हा लोकांना फक्त एक हिजडा छक्का गोड मामू होता, आज शिवलक्ष्मी आई साहेब आहे तर लोकांना माझ्याबद्दल कुतूहल आहे. म्हणजे एक स्ट्रगल जो हा लाईफ मधला आहे ना त्या स्ट्रगलने मला एक वेगळं अस्तित्व दिलंय. पण तरीही मी कधीच विसरत नाही की मी पोपट शिंदेचा मोठा मुलगा आहे आणि माझ्यावर झालेल्या अत्याचारांमुळे माझ्यासोबत झालेल्या आताताईपणामुळे मला जो एकांत मिळाला त्या एकांताने मला भगवंतापर्यंत कनेक्ट केलं आणि त्या भगवंताने माझ्या लाईफमध्ये अशा काही घटना घडवल्या की आज मी शिवलक्ष्मी आईसाहेब बनून बसले. आणि आजही माझ्या घरचा जो तेव्हाही मला कुठेतरी एक समजत होता की मी मोठा भाऊ आहे तो आजही मला मोठी बहीण म्हणून सन्मान देतो आणि आता राखी बांधते मी त्याला, भाऊबीज करते त्याच्यासोबत. आणि ज्या भावाने खरंच लालची आणि स्वार्थी भावनेने मला जवळ घेतलं होतं आज तो भाऊ त्याचे कुत्रे हाल झाले. म्हणजे हे फरक आहे, जो आशीर्वाद आणि श्रापातली गोष्ट आहे. मग मी खूप आशीर्वाद याला दिले असतील कदाचित कारण याने मला त्रास नाही दिला आणि मी खूप शिवाय श्राप त्याच्या नावाने दिलेत कारण त्याने मला खूप त्रास दिलाय. तर आज त्याची बायको वारली, त्याची बायको त्याच्या जवळ नाही, मुलगी आई आजी आजोबा तिचे घेऊन गेले,
म्हणजे मुलगी जवळ नाही, म्हणजे तो शेवटी काय झाला, एकांत. बघ शुभ्रा, या आयुष्यामध्ये इथे केलेलं इथेच फेडावं लागतं, बरोबर. तू खूप जणांकडून ऐकलं असेल. तर जे कर्म असतात ना, ते कर्म फिरून येतात. एक काळ होता 8-9-10 वर्षापूर्वीचा, की त्या भावाने मला एकटं पाडलं होतं आणि मला एकांत दिला होता. आज परमेश्वराने माझी नीतिमत्ता कुठेतरी चांगली असेल म्हणून आज मी सगळ्या गर्दीत आहे आणि तो माझा भाऊ एकटा आहे. लोकांबद्दल तुमच्या म्हणजे तुमच्या समाजाबद्दल काय असं म्हणजे वेगळं असं बदलावं असं वाटतं का? हो, लोकांनी बदलावं, लोकांनी आमच्याशी जवळ येऊन बोलावं. आणि आज मी सांगते खरं तर लाईफ स्टोरीच्या माध्यमातून, एवढी छोटीशी 10-11-12 वर्षाची मुलगी माझ्या जवळ बसून माझ्या आयुष्याबद्दल कुतूहल तिला आहे म्हणून ती प्रश्न विचारते. तर अजून अशा खूप सुशिक्षित आणि समजदार लोक आहेत की जे हळूहळू आमच्यापर्यंत येत आहे, आम्हाला नोकऱ्या देतात, काही वॅकन्सीज असल्यात की आम्हाला कळवतात. आमच्यासोबत पॉडकास्ट होतो आता, नाहीतर आम्ही नथिंग आहोत. आम्हाला झिरो विजिबिलिटी असलेले पर्सन्स मानलं जायचं, म्हणजे आम्ही असूनही अदृश्य होतो. ह्या समाजामध्ये आमचं अस्तित्व झिरो होतं आणि आता हळूहळू कुठेतरी आमच्या अस्तित्वाला लोकांनी स्वीकारायला तयार केली. तर लोकांनी अजून आम्हाला जवळ घ्यावं, लोकांनी समजून घ्यावं. आमची अपेक्षा काय आहे की लोकांनी येता जाताना दीदी बऱ्या आहेत का, जेवल्या का, कसं आहे, काय आहे, किंवा तुम्ही हे असे का झाले, किंवा तुमच्या आयुष्यात काय चेंज आहे, तुम्ही घरच्यांसोबत राहतात का, किंवा तुम्ही घरच्यांसोबत राहत नाहीत का. आणि सगळ्यात महत्वाचं, समाजाने त्यांच्या घरच्यांना टॉर्चर करणं बंद करावं. जेव्हा आमच्या घरच्यांना टॉर्चर बंद होईल ना, की तुमचा मुलगा असा आहे, तुमचा मुलगा तसा आहे, तेव्हा आमचे घरचे आम्हाला स्वीकारतील. आणि घरच्यांनी आम्हाला स्वीकारलं तर आम्हाला समाजाशी काही घेणं देणंच राहणार नाही. तर तुम्हाला सरकारकडून काहीतरी असे सुविधा भेटत असतील, त्या संपूर्ण आहेत का? नाही, सरकारकडून खूप सुविधा आहेत. आता मी सांगते, सर्वात आधी तर भारत स्वतंत्र झाल्याच्या 75 वर्षानंतर कुठेतरी आम्ही इंडियन्स झालो. मग आम्हाला आधार कार्ड मिळाले. 1993 नंतर आम्ही काउंटिंग मध्ये आहोत. 1993 नंतर भारत स्वतंत्र कधी झाला? 1947 मध्ये. आणि आम्ही 1993 नंतर आमच्याबद्दल विचार व्हायला लागला. 2004 मध्ये आम्ही भारताचे नागरिक झालो. आणि मग आता आम्हाला 2014 मध्ये आधार कार्ड मिळाले, इलेक्शन कार्ड मिळाले, आणि तेव्हापासून आता लोकांना आमच्याबद्दल माहीत झालं. तर सरकारने हे तेव्हा आम्हाला एक्सेप्ट करायला सुरुवात केली. एक MLA होते, ज्या MLAंनी आमच्याबद्दल एक हे दाखल केलं, लोकसभेमध्ये ठराव पारित केला की ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की स्त्रीला छेडलं किंवा स्त्रीवर अत्याचार झाला तर त्याच्यासाठी कायदा आहे, पुरुषांसाठी कायदे आहेत. मग ट्रान्सजेंडर पर्सनसाठी कायदे का नसावेत? आमची पण लाखोंनी संख्या आहे भारतभर, मग आमच्यासाठी कायदे का नसावेत? म्हणून ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ऍक्ट अर्थात तृतीयपंथी हक्क आणि संरक्षण कायदा निघाला. आणि त्याच्या अंतर्गत आम्हाला कोणी चिडवलं, आम्हाला कोणी डिवचलं, आम्हाला आमच्या लिंगाबद्दल कोणी बोललं, आमच्या गत आयुष्याबद्दल घाणेरडं जर कोणी आम्हाला काही बोललं, किंवा आम्हाला जर आमचं फक्त किन्नर असण्यामुळे आम्हाला जर समाजामध्ये कुठेतरी डॉमिनेट केलं गेलं आणि आमच्याबद्दल अश्लील वर्तन केलं गेलं, तर त्यांच्यावर ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ऍक्ट नुसार गुन्हा दाखल होऊ शकतो. म्हणजे तो एक कायदा आम्हाला मिळाला. आता सरकारच्या काही हेल्पलाईन्स काही दिवसांपूर्वी आता सुरू झाल्यात की जशा महिलांना अंधारामध्ये, तू बघितलं, महिलांच्या रेप केसेस खूप वाढल्या होत्या, तशाच आता किन्नरांच्या पण रेप केसेस वाढलेल्या आहेत. किन्नरांवर पण अत्याचार होतो. म्हणून किन्नरांसाठी पण जशा महिलांसाठी हेल्पलाईन आहे ना, तशी किन्नरांसाठी पण हेल्पलाईन सुरू झाली की आम्ही जर एकटे असलो आणि आम्ही कुठे येताना जाताना आम्हाला एकटं फील होत असेल तर त्यावेळेस आम्ही त्या हेल्पलाईनवर कॉल केला तर ती पोलीसची गाडी आम्हाला आमच्या घरापर्यंत सुरक्षित पोहोचवणार. इट मीन्स की कायद्याने पण आता आम्हाला मान्य केलं. आणि हिंदू विवाह कायद्याअंतर्गत सुप्रीम कोर्टाचा असं निर्णय होता की जर पुरुषाची स्त्री झाली आहे आणि तिने मेडिकली स्वतःला स्त्री म्हणून घोषित केलेला आहे तर तिला पण स्त्री सारखं लग्न करण्याचा अधिकार आहे. ओके. आणि हळूहळू हळूहळू मग समाजाने पण लग्न या सगळ्या गोष्टींकडे केलं. म्हणजे सरकारने ह्या सगळ्या सुविधा दिल्या, पण ते आमच्यापर्यंत कदाचित व्यवस्थित पोहोचत नाही. त्याचं कारण कदाचित आमचं अशिक्षण असू शकतं. बरेच जण अशिक्षित आहेत का त्याच्यामुळे बऱ्याच जणांना सुविधाच माहिती नाहीये. आमच्यासाठी काही पेन्शन्स आहेत, काहीतरी महिन्याला 1500 रुपये पेन्शन असते, काही ठिकाणी 500 रुपये आहे. भरपूर असे राज्य पाहिले मी, म्हणजे तुम्ही तेलंगणाकडे जा, तुम्ही कर्नाटका, तामिळनाडूमध्ये जा, तिथे किन्नरांना असं तुच्छ नाहीच म्हटलं जात. तिथे किन्नरांना ना तुम्ही पण एक प्रोफेशनल आहे, तुम्ही पण टॅक्स पे करणारे लोक आहेत असं म्हणून त्यांच्यासोबत तसंच बिहेव केला जातो की तुम्ही पण या भारताचे नागरिक आहात
आणि तुम्ही पण कमवता आणि तुम्ही पण टॅक्स भरणारे लोक आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला तशीच वागणूक दिली जाईल, समान वागणूक आहे तिथे, की तुम्ही किन्नर आहात म्हणून तुम्ही स्पेशल नाही, तुम्ही पण स्त्री पुरुषांसारखे समान आहात. म्हणजे हे सरकारी काही अधिकार आहेत का जे हळूहळू आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. आता हळूहळू आमच्याबद्दल खूप सारे गैरसमज सरकारने दूर करण्यासाठी काही एनजीओजला परवानग्या दिल्या, काही सरकारी संस्था आहेत त्यांना परवानग्या दिल्या, जे आमच्यासाठी खूप सारे प्रोग्राम्स तिथे ठेवतात आणि ते कंडक्ट करून आम्हाला त्याच्यातून आमच्या लाईफ बद्दल बऱ्याच गोष्टी आहेत त्या शेअर करण्याच्या, नोकरी, व्यवसायासाठी बऱ्याच गोष्टींसाठी मार्गदर्शन दिलं जातं. काही जिल्हा परिषदांमध्ये, काही पंचायत समित्यांमध्ये किन्नरांच्या पुनरुत्थानासाठी त्यांच्यासाठी काही कोट्यवधी रुपयांनी पैसे येतात, परंतु किन्नरांना त्या सुविधांची, योजनांची माहिती नसल्यामुळे त्यांच्यापर्यंत ते पोहोचत नाही. बस येतं सरकारकडून बऱ्याच गोष्टी, पण बऱ्याच वेळेला ते आमच्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणजे सरकारी योजनांमध्ये आणि आमच्या समजुतीमध्ये काही मिसकम्युनिकेशन्स असतील, त्याच्यामुळे लोकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचत नाहीयेत. नाही तर सरकारने खूप काही करायचा प्रयत्न केलाय, पण आपण गरिबांच्या बाबतीत पण तसंच की खूप योजना आहे पण गरिबांना माहित नाही. तसंच आमच्या बाबतीत पण तसंच आहे की खूप साऱ्या योजना आल्या आहेत, पण बऱ्याच योजनांबद्दल अजून आमच्यापर्यंत योग्य तो GR असणं किंवा योग्य ती माहिती असणं याचा अभाव आहे. त्याच्यामुळे कुठेतरी आम्ही वंचित राहतो आणि त्यामुळे आम्हाला त्या सगळ्या योजनांपासून थोडंसं लांब राहावं लागतं. मग तुम्हाला असं वाटलंच असेल ना कधी ना कधीतरी की हा बाबा मी वेगळी आहे असं? नाही, आता मला वेगळं वेगळं काही वाटत नाही, कारण मला सगळ्यात मेन काय वाटतं की एका पुरुषाची स्त्री होणं सोपं नाही. खरं तर एक तर आधी बाईचा जन्म अवघड, त्याच्यात एका पुरुषाची स्त्री होणं आणि ती स्त्री म्हणून जगाला फेस करणं हे तेवढंच अवघड आहे. आणि हे सगळं करत असताना कुठेतरी सुशिक्षित असल्याचा फायदा आहे. त्यामुळे मी स्वतःला कधी वेगळी नाही समजत. हा, वी आर स्पेशल की देवाने काहीतरी, आपण स्वतःच्या मर्जीने काहीच नाही करत, शेवटी करणारा परमेश्वर आहे. तर परमेश्वर ठरवतो आपल्यासोबत, आपण त्याच्या हातातल्या बाहुल्या आहोत असं आपण मानतो, बरोबर. तर हे सगळं परमेश्वराने कदाचित माइंडमध्ये दिलं असेल, कदाचित मला टॉर्चर होणं माझ्या प्रार्थनामध्ये लिहिलेलं असेल, काही माझ्या मागच्या जन्माच्या काही गोष्टी असतील की ज्या माझ्यासोबत त्या त्रासातून घडल्या असेल आणि मागच्या जन्मी खूप सारे पुण्य केले असतील म्हणून आज मी सागरची शिवलक्ष्मी झाले. म्हणजे याच जन्मामध्ये मग एखादा नरदेह प्राप्त व्हायचा असेल ना, तर आपल्याला 84 लक्ष योनीमधून गोल फिरून, म्हणजे अनेक वेळा सरपटणारा प्राणी, अनेक वेळा उडणारा प्राणी, अनेक वेळा पोहणारा प्राणी, असे जन्म घ्यावे लागतात 84 लक्ष. त्याच्यानंतर आपण मानव देह मिळतो आपल्याला, बरोबर. मी किती लक्की असेल की मला पुरुषाचं आणि स्त्रीचं दोन्ही आयुष्य एका आयुष्यात जगायला मिळालं. म्हणून तेव्हा त्याच्यामुळे मी समजते की येस, आय एम स्पेशल. हो, मी काहीतरी वेगळे आहे, कारण देवाने मला स्त्री आणि पुरुष हे दोन्ही आयुष्य एकत्र जगायची संधी दिली. मग तुम्हाला पहिले वाटायचं का असं की हा बाबा माझी बहीण नाही तर भाऊ वेगळं मी राहू की नाही? नाही, तसं कधी वाटलं नाही. मी आजही कधी कधी सागर पोपट शिंदेच म्हणतो, कधी कधी शिवलक्ष्मी आईसाहेबच म्हणतो, तसं कधी जाणवलं नाही. पण जे ते माझ्यापासून लांब होते, त्यांना माझ्यापासून लांब करणारा हा पण माझा भाऊच होता. म्हणून आम्ही दोघं कधी एकत्र राहिलोच नाही, तर मला कधी तशी जाणीव झालीच नाही जास्त. पण आता कुठेतरी एक फॅमिली, आणि पहिलेही वाटलं कारण हा माझा मोठा भाऊ आहे ना, त्याने कधीही बापाचं नाव वरतीच आणलंय, आणि मी जो छोटा भाऊ आहे, मी छोट्या भावाने बापाचं नाव, आईचं नाव वरतीच केलंय, आणि आताही ते तेच करतायत. त्यांच्या लाईफमध्ये ते सुखी असून आजही आई बापाचं नावच रोशन करतायत. त्यांनी आतापर्यंत कुठेच लाजले नाही, कमी पोपट शिंदेचा मुलगा नाही. तरी आमचा भाऊ येऊन कुठेतरी कमेंट करतो, कारण हा तर शिवलक्ष्मी नाही, हा सागर पोपट शिंदे आहे. पण त्यांनी कधी लपवलंच नाही ना, ते त्यांनी तर त्यांच्या तोंडाने सांगितलंय मी सागर ह्याच पॉडकास्ट इथेच माझा लाईफ स्टोरीला, माझ्या स्वतःच्या लाईफ स्ट्रगलची लाईफ स्टोरी पॉडकास्टवर एक हे झालं होतं, स्टोरी झाली होती माझी. त्याच्यामध्ये मी माझ्या आयुष्याबद्दल सगळं सांगितलं होतं. म्हणजे हा पॉडकास्ट बऱ्याच ठिकाणी पोहोचला होता. आणि त्याच्यानंतर माझा भाऊ ना बऱ्याच पॉडकास्टमध्ये कमेंट करायचा की हा शिवलक्ष्मी नाही आहे, हा सागर पोपट शिंदे आहे, याचं सत्य मी तुम्हाला सांगतो, मला कॉल करा, बरोबर. ह्या अशा पद्धतीच्या गोष्टी घडल्यात. आणि खूप साऱ्या पॉडकास्ट मधून जेव्हा मला कॉल यायचे, मी त्यांना ते सगळे पॉडकास्टवाले त्यांना काय उत्तर द्यायचे की शिवलक्ष्मी आईसाहेब स्वतःच सांगतात. कारण लाईफ स्टोरीची माझी सुरुवातच अशी होती की शिंदे घराण्यामध्ये माझा सागर म्हणून जन्म झाला आणि मी सागर पोपट शिंदे पासून शिवलक्ष्मी आईसाहेब होण्यापर्यंतचा प्रवास मी सांगितला. आणि माझ्या स्वतःच्या युट्यूब चॅनलवर 2019 मध्ये ऑलरेडी सागर ते शिवलक्ष्मी हा जीवन प्रवास जो आहे
तो ऑलरेडी मी 75 भागांमध्ये सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये माझ्या लाईफमध्ये घडलेली बारीक बारीक गोष्ट, मला दिलेल्या त्रासापासून माझ्यासोबत गोड बोललेले, माझ्यासोबत प्रेमाने राहिलेले प्रत्येक क्षण मी शेअर केलेत. तर मी कधीच लपवलं नाही ना. आणि मी आजही म्हणते की मी सागर पोपट शिंदे होते, आता मी शिवलक्ष्मी आईचे ट्रान्सफॉर्म झाले ना. तर त्यामुळे बोलण्याचा काही प्रश्नच येत नाही. तरी पण त्याला ते काय टॉर्चर करायचं असतं. आत्ताच लाईफ स्टोरीचाच पॉडकास्ट झाल्यानंतरची गोष्ट आहे की तेव्हा लाईफ स्टोरीचा पॉडकास्ट झाल्यानंतर तो रिलीज झाला आणि त्याच्या 2-4 दिवसानंतर मला कॉल आला होता त्याचा की त्याच्यावर काहीतरी कर्ज झालंय आणि मग ते 10-12 लाख कर्ज फेडण्यासाठी त्याने मला अशी धमकी दिली. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे की जर तू मला ते पैसे पाठवले नाहीस तर मी तुझ्या नावाची बदनामी करेन. असे रेकॉर्डिंग्स आहेत माझ्याकडे. म्हणजे अजूनही मला टॉर्चर केलं जातं, अजूनही. आणि खूप साऱ्या पॉडकास्टमध्ये, खूप साऱ्या माझ्या रील्सवर, खूप साऱ्या ठिकाणी घाणेरड्या कमेंट केल्या जातात माझ्यासाठी. का? तर मला बदनाम करण्यासाठी. कशासाठी? पैशासाठी. म्हणजे मला सागर असताना टॉर्चर कशासाठी झालं? पैशासाठी. मला भिकारी करून घराच्या बाहेर काढलं कशासाठी? पैशासाठी. आणि आज मी पुन्हा 4-5 वर्षानंतर मी पुन्हा कुठेतरी माझ्या लाईफमध्ये सेटल होते, तरी मला पुन्हा टॉर्चर केलं जातं. तर कशासाठी? फक्त पैशासाठी. जेव्हा मी सागर होते तेव्हाही याच्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हते, जेव्हा मी शिवलक्ष्मी झाले तेव्हाही याच्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हते. त्याच भावाची मिसेस जेव्हा वारली तेव्हा आम्ही सर्वजण एकत्र एका ठिकाणी आलो. तेव्हा आम्हीच बसून असा ठराव केला 4 बहीण भावंडांनी की आता आपण एकत्र राहिलं पाहिजे, आता आपल्या मागे पुढे कोणी नाही. तेव्हा आम्ही दोघांनीच हा निर्णय स्वीकारला की आम्ही अचानक दोघं जण माझ्याकडे पैसे आले म्हणून हा आला, असं अजिबात नाही. आम्ही ठरवलं एकत्र बसून की आता आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे की कुठेतरी आपल्या शिंदे घराण्याचं नाव होईल. आणि आम्ही दोघं तेव्हापासून एकत्र आलो. आणि बहीण पण आमच्यामध्ये एकत्र असल्याचा दिखावा करत राहिली. पण बहीण लालची होती. आम्हाला खूप आता लेट लेट कळायला लागलं की बहीणच खरी होती. म्हणजे ती घरातली मंथरा होती ना, ती आमच्या घरातली मंथरा काही आमची बहीणच होती. म्हणजे बहिणीचा अशी आजही एक सवय आहे का ती आजही शिवलक्ष्मी आई सर्वांसोबत बोलते, माझ्यासोबत बोलते, माझ्या दुसऱ्या भावासोबतही बोलते. पण तिघांनाही खोटं सांगते. त्यांच्याशी बोलताना आम्हाला खोटं सांगते, मी त्यांच्याशी बोलत नाही. माझ्याशी बोलताना मी सांगते मी त्यांच्याशी बोलत नाही. त्याच्याशी बोलताना सांगते मी यांच्याशी बोलत नाही. म्हणजे आजही ती कुठेतरी नारद मुनी सारखी फक्त सगळ्यांचं ऐकून घेते आणि एक कळ लावून मोकळी होते, बस. बाकी काहीच करत नाही. म्हणजे असं झालंय आमच्या घरात. आमच्या घरातली काही मंथरा ती आहे. आणि आमच्या घरातला जर कोणी हे असेल ना, म्हणजे काही असेल ना, तर तो माझा भाऊ होता. म्हणजे त्याने जुन्या गोष्टींना उकरून आजपर्यंत टॉर्चर करत राहिला फक्त पैशासाठी. मी एवढं सगळं दान करून येणं म्हणजे सोपं. आज कोणी कोणाला 10 रुपये फुकट देत नाही. 10 रुपयाचा चहा तरी कोणी आपल्याला पाचतं नाही. तू स्कूलमध्ये जाते, कोणी टॉफी तरी देतं का आपली उसनी? ते काय म्हणतात, मी आज तुला चॉकलेट, मैं तुझे आज चॉकलेट खिलाऊंगी, कल तू मुझे खिलाना. आज पण अजूनही ते चालू आहे. पण माझ्या भावाला एवढी करोडो रुपयाची संपत्ती दान करून सुद्धा त्याने अजूनही आम्हाला तिथेच ठेवलं आणि अजूनही आम्हाला टॉर्चर करतो. अजूनही त्याला टॉर्चर करतो, मला टॉर्चर करतो. मग त्याने ब्लॉक केलं तर त्याच्या बायकोला टॉर्चर करतो, त्याच्या बायकोने ब्लॉक केलं मग माझ्या नवऱ्याला टॉर्चर करतो. असं सगळीकडे टॉर्चरिंग चालू आहे. कशासाठी चालू आहे? हा, आता यांचं चांगलं चाललंय ना. म्हणजे अंगावर 2 दागिने जरी दिसले ना की त्याचं डायरेक्ट त्या याच्यावर असतं. म्हणजे मला लाईफ स्टोरीच्या पॉडकास्ट नंतर त्याचा कॉल असा होता की माझ्यावर 10-12 लाख कर्ज झालंय, माझं कर्ज फेड, नाही तर मी तुझी बदनामी करेन. तुला काय म्हणे, आता तू पैसे कमवतो, हे शब्द आहेत त्याचे. म्हणजे तो अजूनही आयता बसून खातो आणि आम्ही अजूनही त्याला पोसायचा ठेका घेतलाय. म्हणजे हे सगळं जे टॉर्चरिंग असतं ना, हे समाजामध्ये त्रासदायक असतं. आणि म्हणूनच शुभ्रा, जे कर्म असतं ना ते फिरून फिरून येतं आणि ते इथेच फेडावं लागतं. याच्यावर माझा पूर्ण विश्वास बसतो. घराच्यांनी तुम्हाला जेव्हा नकारलं तो दिवस कसा होता तुमच्यासाठी? नाही, घरच्यांनी नकारलं म्हणण्यापेक्षा आई वडील तर गेले होते. माझे आई वडील गेल्यानंतर मी जेव्हा ट्रान्सजेंडर सर्जरी करून आले तेव्हा मी माझ्या भावाला, भाऊजाईला सांगितलं. त्यांनी काही विचार विनिमय केला आणि विचार विनिमय केल्यानंतर त्यांनी 1 वर्षापर्यंत हा दिखावा केला की आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आणि त्यांनी त्या 1 वर्षाच्या आत, म्हणजे 1 वर्ष पण पूर्ण नव्हतं झालं माझ्या सर्जरीला, 6 महिन्याच्या आत त्यांनी मला टॉर्चर करायला सुरुवात केली. इतकी टॉर्चर की अगदी मला घरामध्ये 2 वेळा फाशी देऊन मारण्याचा प्रयत्न झाला. अक्षरशः मला मारून टाकण्याचा प्रयत्न झाला. माझ्या जेवणामध्ये झोपेच्या गोळ्या टाकल्या जायच्या. मला मारून टाकण्यासाठी खूप काही हे केलं गेलं. मला वेडं करण्यासाठी माझ्यावरती अत्याचार झाले. म्हणजे त्याच्या मित्रांना सांगून मला मारायला लावलं. मित्रांनी आणि त्यांनी मिळून
ओढणीने गळा दाबून माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मला तळतळ करस तर तरफडत ठेवायला लागलं, बेशुद्ध पडेपर्यंत मारलं. हे सगळं मी तेव्हा सहन केलंय. आत्ताची गोष्ट आहे 5-6 वर्षापूर्वीची, की तेव्हापर्यंत मी हे 7 वर्षापर्यंत मी सहन करत राहिले. शेवटी काय, मी सगळी प्रॉपर्टी दान करून दिली आणि मी घर सोडून निघून आले. आणि मी घर सोडून निघून आल्यानंतर सुद्धा आता पुन्हा तो तेच करतोय. आता हा याच्या लाईफमध्ये स्टेबल आहे, मी माझ्या लाईफमध्ये स्टेबल आहे आणि तो त्याच्या लाईफमध्ये अजून स्टेबलच होऊ शकला नाही ना. माझी बहीण स्वतःच्या लाईफमध्ये स्टेबल होऊ शकली. कारण जो जे कर्म करतो तो ते कर्म भरतो. आणि तशाच पद्धतीने आम्ही टॉर्चरिंग सहन केलं, पण आज कुठेतरी आमचे देवाने चांगले दिवस दिले. कारण आम्ही आमच्या आई वडिलांच्या पुण्याईने त्या दोघांचं नाव आणि वारसा जपण्यासाठी जगतोय. आणि ते दोघं जण फक्त पैशासाठी आणि आजचा दिवस कसा जाईल याच्यासाठी जगतात. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ना आम्ही सारख्या त्या नीतिमत्तेवर सोडतो. मग जेव्हा म्हणजे यांच्या भावाने मोठा कोण असेल तो यांना नाकारलं तर तुम्हाला कसं वाटलं तेव्हा? नाही, त्यावेळेस मी नव्हतोच ना त्यांच्यामध्ये. ज्यावेळेस त्यांची सर्जरी झाली त्यावेळेस मी मुंबईला राहिलो होतो. मी 2014 पासून मुंबईला राहायला आलो होतो. मला हाच घरामध्ये त्यांनी सागरला, त्यावेळेस सागर पोपट शिंदे म्हणून राहत होता, तर यांना माझ्याबद्दल काही वाईट शिकवून, माझ्या बहिणीला काही वाईट शिकवून, माझ्या बरोबर जे फॅमिली वाद केले त्याच्यामधून मला कुठेतरी मनमाड सोडून बाहेर जावं लागलं. मी माझ्या स्वतःच्या पायावर उभे राहून मी माझ्या बायकोला, माझ्या मुलाला घेऊन मी मुंबईमध्ये स्थायिक झालो. त्यानंतर मी माझा कोणाशीही कॉन्टॅक्ट नव्हता. त्यांनी सर्जरी केली तरी मला शेवटपर्यंत माहित नव्हतं. फक्त मला ज्यावेळेस माहित झालं नंतर, काही दिवसानंतर मला फ्रेंड कडून, तर मी त्यांचा विरोध केला. मी स्वतः विरोध केला. जे मी पहिले पण बोललो, मी स्वतः विरोध केला. मी त्यांना येऊन विचारणा केली, हे तू केलं का? तर तुला हे करायचंच होतं, तू मनमाडच्या बाहेर करायचं होतं. मनमाड शहरात आपल्या वडिलांचं वर्चस्व आहे. पण नंतर परत एक विचार केला. मग त्यांनी मला त्यांच्या घडलेल्या गोष्टी सांगितल्या, की मला कोणत्या प्रकारे टॉर्चर झालं, मला काय. कारण त्यांना माहित होतं कुणाल काहीही असला, कितीही लांब राहिला, तर कुणाल हा एक समजूतदार मुलगा आहे. तर त्यांनी मला समजून सांगितलं, कुणाल अशी अशी गोष्ट आहे, त्याच्यामुळे मी ह्या गोष्टीपासून असाल. तर त्यावेळेस मी एक समजदार मुलगा होतो म्हणून मी एक विचार केला, त्यांची कुठेतरी लाईफ आहे, ते त्याची लाईफ जगतायत ना, तर ठीक आहे. मग मी तिथून त्यांना सोडून दिलं आणि त्यांना विचार केला, तू तुझं जग, तुझी लाईफ तू जग, माझी लाईफ मी जगतोय, तुला जसं जगायचं तसं जग, काही प्रॉब्लेम नाही. आणि मी निघून गेलो माझा मुंबईला. बस, कारण मी त्यांच्यामध्ये राहिलाच नव्हतो, मी वेगळा होतो. म्हणून माझा आणि त्यांचा कधी प्रश्नच आला नाही सोबत राहण्याचा. जेव्हा तुम्हाला नकारलं त्या रात्री तुम्हाला कसं वाटलं? म्हणजे नाही, मी रात्रभर खूप रडले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून उठले आणि घर सोडून निघून गेले. हो, मी डायरेक्ट घर सोडून निघून गेले. मी घर सोडून डायरेक्टली निघून गेले होते. मी शिर्डीला राहायचे. मी अक्षरशः हॉटेलमध्ये पण खरकटं उचलायचं काम केलेलं आहे, टॉयलेट बाथरूम घासायचं काम केलेलं आहे शिर्डीला हॉटेलमध्ये. मी साई सानिका म्हणून हॉटेल होतं, तिथे रूम बॉयचं काम केलेलं आहे. आणि तिथेच मग तिथे SS डूर्स म्हणून आहे, तिथले सुनील भाऊ जाधव म्हणून नाव होतं त्यांचं. त्या सुनील भाऊंनी मला ओळखलं, त्यांनी मला समजून घेतलं. त्यांनी, तू एवढा सुशिक्षित मुलगा आहे, तू तिचं शिक्षण असं कसं काय सोडतोय अर्ध वर्ष. आणि मग त्यांनी मला पुन्हा एज्युकेशनसाठी कंटिन्यू केलं. त्यांनीच मला सपोर्ट केला, त्यांनीच मला हेल्प केली. आणि त्यांनीच मला शिर्डीमध्ये आदर्श विद्या मंदिर म्हणून शाळा आहे, त्या शाळेमध्ये त्यांनी मला ॲज अ डान्स टीचर म्हणून कामाला लावलं. आणि मी लगेचच 1 महिना फक्त बाहेर हॉटेलवर काम केलं आणि लगेच पुन्हा मी माझ्या रुटीनवर पुन्हा आले. म्हणजे नशिबात ते होतच कदाचित. मी पुन्हा डान्स टीचर म्हणून पुढे उदयाला आले आणि अख्ख्या शिर्डीत कोपरगावमध्ये आजही मला शिंदे सर म्हणून ओळखतात. कारण तिथल्या जवळपास 14-15 जिल्हा परिषद शाळांची सगळी सांस्कृतिक जबाबदारी माझ्याकडे होती. आणि तिथल्या आदर्श विद्या मंदिरमध्ये सुद्धा सांस्कृतिक सगळी जबाबदारी माझ्याकडे होती. म्हणून मी तिथून त्या सगळ्या गोष्टी करत आले. आणि मला खूप वाईट वाटलं होतं, खूप त्रास झाला होता, खूप रडले होते. आणि मी रात्रभर रडल्यानंतर खूप 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 टॉर्चर सहन पलीकडे गेलं होतं सगळं. म्हणून मी शेवटी सकाळी अंगावरच्या कपड्यावर खिशात 113 रुपये होते आणि मी घर सोडून निघून गेले. मग रस्त्यावर किंवा ट्रेनमध्ये काय माणसांनी बघितलं, काहीतरी झालंच असेल. मग मी खरं सांगू का, मी ज्या दिवशी साडीवर आले त्या दिवसापासून मी ट्रेनने प्रवासच केला नाहीये. मी साडीवर आल्यापासून फक्त एकदा किंवा दोनदा, एकदा मला वाटतं मी संजय सोबत काशीला गेले होते तेव्हा मी ट्रेनने गेले. आणि एकदा मी आमचे महंत आहेत त्यांच्यासोबत मी काशीला गेले ट्रेननी. अदरवाईज शुभ्रा, मी तेव्हापासून ट्रेनने ट्रॅव्हल केलेलाच नाही. मी एवढा सर्जरी झाल्यापासून फक्त 2 वेळा ट्रेन ट्रॅव्हल केला. आणि तो 2 वेळेचा ट्रेन ट्रॅव्हलच माझ्यासाठी खूप जड होता. कारण ज्या ट्रेनमध्ये मी फर्स्ट क्लास AC मध्ये किंवा 2 टायर मध्ये किंवा 3 टायर मध्ये बसणार
तिथे टाळी वाजून आमच्याच समाजाची लोक येणार आणि आमच्याच समाजाची लोक मागणार, तर लोक मला पण त्या दृष्टिकोनातून बघतील. या गोष्टीची खूप कुठेतरी मनात एक खंत असायची आणि त्यामुळे मी ट्रेनचा प्रवास बंद केला. मी आज गेली 10 वर्ष झाली आहे मी बसमध्ये बसली नाहीये. मी आज 7-8 वर्षापासून मी ट्रेनमध्ये फक्त 2दाच ट्रॅव्हल केलंय. अदरवाईज मी कारने ट्रॅव्हल करते किंवा मी प्रायव्हेट कारने करते किंवा मी फ्लाईटने जाते. आता खूप जण काय म्हणतात की मोठी झाली, पैशावाली झाली म्हणून फ्लाईटने झाली, पण त्यांना माहितीच नाही आपल्याला ट्रेनला 5,000 रुपये लागतात रिझर्वेशन करून, आपल्याला फ्लाईटला पण तेवढेच पैसे लागतात. फक्त ज्यांना वेळेची किंमत असते ना ते फ्लाईटने पटकन जातात. ते काय फ्लाईटने जातात म्हणून श्रीमंत नसतात. फ्लाईटची पण तिकीटचे रेट जवळपास ट्रेनच्या तिकिटांच्या थोडेफार कमी जास्त असतात. म्हणजे तिकडे जर 4,000 रुपये लागत असतील तर इकडे 5,000 लागतात. पण आपला जर ट्रेनने आपल्याला 20 तास लागणार असतील तर आपण 2 तासामध्ये फ्लाईटने जातो. म्हणजे 18 तासांची बचत ही त्या 1,000 रुपये जास्त देण्यापेक्षा कधीही जास्त वाटली. म्हणून मी ट्रेनचा प्रवास टाळला. मी प्रायव्हेट कारने फिरले. आधी मी सेकंड हँड कार घेतली, नंतर मग मी स्वतःची कार घेतली. आज मला कुठे वेगवेगळ्या शहरात जायचं असेल तर वेगळ्या वेगळ्या कार ठेवल्या, पण मी ट्रेन आणि बस हे प्रवासच टाळले. म्हणून मला कधी त्या सगळ्या गोष्टींचा अनुभवच सामनाच नाही करावा लागला, खरं सांगते. मग तुमच्यावर असे लोक हसलीच असतील काय प्रवास वगैरे तुम्ही केला तर तेव्हा आतून तुम्हाला कसं वाटलं? नाही, मी सांगते ना की मी फर्स्ट टाइम जेव्हा ट्रेनने गेले तेव्हा आम्ही 2 जण होतो. नवीनच मी ट्रॅव्हल करत होते संजय सोबत आणि फर्स्ट टाइम आम्ही काशीला ट्रेनने गेलो होतो. 2022 मधली गोष्ट आहे की त्यावेळेस आम्ही काशीला जायचं होतं आम्हाला आणि ट्रेनमध्ये आम्ही जिथे बसलेलो होतो आम्ही रिझर्वेशन एसीचं रिझर्वेशन केलेलं होतं आणि एसीच्या रिझर्वेशन मध्ये बसलो होतो. पण जे बाहेरून जे आमच्याच समाजाची सगळी लोक आहेत जे आज पण ते मजबुरीने बिचारे ट्रेनमध्ये येतात मागायला, तर त्यांना बघून इतर लोक आम्हाला मला तिथे तसं समजत होते किंवा ते मला काही जण असं सांगत होती की देखो वो ऐसा करते, वो गंदा करते, वो गाली देते, तो आप इधर बैठे हो, आप भी उनकी तरह हो क्या, आपने भी हमारे पैसों पे ही गाडी में बैठे क्या, असं बोलणारे पण लोक ऐकलेत मी. पण मी आजपर्यंत टाळी वाजून कधी गेली नाही मागायला, त्याच्यामुळे मला त्यांचं दुःख खरंच माहित नाही. म्हणजे जे आज टाळी वाजून मागतात ना त्यांचं खरंच एक वेगळं विश्व आहे आणि त्यांचं दुःख खूप जगावेगळं आहे. मी नाही मागितलं म्हणून मी त्या गोष्टी आणि त्या भावना फीलच नाही करू शकत, त्याच्यामुळे मला त्या माहितीच नाही. त्यामुळे कोणी हसलं काय आणि नाही हसलं काय त्याचा कधी मला फरकच पडला नाही. मी अशी आहे, मी अशी राहते आणि ते बिचारी मजबुरीने करतात, तर ते त्यांचं लाईफ आहे. माझ्या समाजातल्या अनेक लोकांना आज बधाई, बस्ती, ढोलक, टोळी करणं, हळदीला जाणं, लग्नाला जाणं, बधाई घेणं, दुकानात जाणं आणि त्यांच्याकडनं शुभ कार्यासाठी बधाई घेणं हे मजबुरीने त्यांना परंपरागत जो व्यवसाय आहे, परंपरागत जी त्यांच्यावर आलेली वेळ आहे ते आजही करतायत. आणि ते करतायत इट मीन्स ते पोटासाठी करतायत ना, तर मग पोटासाठी नाचणाऱ्याला लाज नसते. आणि सेम तशीच गोष्ट आहे की ते बिचारे मजबुरीने करतायत. जर तुम्ही त्यांना नोकऱ्या दिल्या, व्यवसायात जागा दिली, जर तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी वॅकन्सीज ठेवल्या तर ते का मागतील? नाही मागणार. म्हणून त्यांच्यावर हसणारी लोक मी मूर्ख समजते आणि माझ्यावर कोणी हसलं तर मी स्वतःला मूर्ख समजते की मी तशी नाहीये ना, त्याच्यामुळे मला त्यांचं दुःखच माहित नाही. कारण मला तसं कधी मागायला जावंच लागलं नाही उन्हातानात, उपाशी तापाशी. त्यामुळे त्यांच्या भावना मी समजूच शकत नाही. पण त्यांच्यासोबत उठते बसते त्यामुळे त्यांच्या मनामध्ये होत असलेली घालमेल ती मला मात्र जाणवते. मग तुमच्या बहिणीवर हसतात लोक तर तुम्हाला काय वाटतं आतनं? नाही, मला तर कधी जाणवलं नाही अजून आतापर्यंत कधी. कारण लोक तेच बोलतो ना, लोक मागे खूप बोलतात, मागे तर राजाला पण नाव ठेवतात. तर मागे बोलणाऱ्यांना काय बोलायचं आपण? स्वतःवर बोलणं पाहिजे ना. कमेंट मध्ये येऊन पण बरेच जण बोलतात ना, मग आपण कमेंट मध्ये बोलणारे. मी ना एक वेगळा दृष्टिकोन ठेवते. मी आजपर्यंत इथपर्यंत काय आहे शुभ्रा, की मला असं वाटतं की लाईफ मध्ये बोलणारी लोक असावीत. जोपर्यंत लोक मला बोलणार नाहीत ना तोपर्यंत मला माझ्यात सुधारणा करता येणार नाही. आधी मी नवीन मी विदाऊट मेकअप फिरायचे. मला लिपस्टिक पण आवडत नाही शुभ्रा. मला मेकअप हा प्रकार आवडत नाही. मला लिपस्टिक लावून, काजळ लावून किंवा मेकअप करून फिरायला कधी आवडलं नाही. पण हळूहळू लोकांच्या बोलण्यातून मला अपडेट व्हावं लागलं आणि मग मी अपडेट झाले. मग मी हळूहळू काजळ लावायला लागले, लिपस्टिक लावायला लागले. मग हळूहळू मी अपडेट होत गेले. म्हणजे लोक जे बोलतात ना ते लोक बोलण्यासाठीच असतात. त्यांना आपण कामावर बिना पगारी कामावर ठेवलेलं असतं आपल्यातल्या चुका शोधण्यासाठी.
आपण त्यांच्या घरी खायला जातो का? नाही. ते आपल्याला किराणा आणून देतात का? नाही. मग त्यांच्या बोलण्याचा आपल्याला काही फरकच नाही पडला पाहिजे. पण खूप लोक अशी पण असतात की त्याच्यामध्ये आपल्याला कमेंट की तुम्ही रेड लिपस्टिक लावत जा, तुम्ही पिंक लिपस्टिक लावत जा, तुम्ही ह्या साडीवर छान दिसताय. मग मला कळतं की मला कुठला शेड चांगला दिसतो, मला कळतं की मी कुठल्या कलर मध्ये उठून दिसते. म्हणजे खूप लोक अशी आहेत की जी तुमच्या चांगल्यासाठी बोलत असतात, त्यांचं घ्यायचं असतं. आणि खूप लोक असतात जी तुम्हाला टॉर्चर करण्यासाठी बोलत असतात, त्यांना बिस्किट टाकून पुढे हकलून द्यायचं. आयुष्यातलं एक कोणतं तरी स्वप्न असेल जे तुम्हाला पूर्ण करायचंय? नाही, माझ्या आयुष्यामध्ये माझं एकच स्वप्न आहे. आधी मला कलेक्टर व्हायचं स्वप्न होतं, आता माझं एकच स्वप्न राहिलंय की मी जेव्हा या कम्युनिटीमध्ये आले, तृतीयपंथी समाजामध्ये आले किंवा किन्नर समुदायामध्ये जगते, उठते, वावरते, तर मला वाटतं की अशी खूप समाजामध्ये लोक आहेत की ज्यांचे खूप सारे दुःख आहेत. तर आज मला फक्त एकटीला आईसाहेब म्हणतात असं आहे, पण खूप आईसाहेब आहेत, खूप शिवलक्ष्मी आहेत की ज्यांचा स्ट्रगल खूप मोठा आहे. त्यांच्या सगळ्यांच्या स्ट्रगलला समाजाने समजून घ्यावं आणि त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावं आणि लोकांमध्ये स्त्री पुरुषांसारखं किन्नरांना पण एक योग्य स्थान मिळावं. बस माझं एवढं स्वप्न आहे की जसं आज मी कुठे पण गेली तर मला ऍक्सेप्ट करताना, तर माझ्या संपूर्ण किन्नर कम्युनिटीला ऍक्सेप्ट केलं पाहिजे. सगळ्यांना समाजाने आपलं करून घेतलं पाहिजे. ही सगळ्यात मोठं स्वप्न आहे माझं की सगळ्यांनी आपलं करून घेतलं पाहिजे. आणि बस हे स्वप्न माझ्या आता स्वार्थासाठी जर मी समाजाच्या जगते, तर मी म्हणते की त्यांचंच फक्त एक आयुष्य सुधारलं पाहिजे आणि लोकांनी त्यांना समजून घेतलं पाहिजे. तर तुम्हाला निस्वार्थी प्रेम कोणाकडून मिळालं? जगामध्ये सगळ्यात महत्वाचं निस्वार्थी प्रेम असतं आपल्या आईचं. पण 2011 मध्ये आई गेल्यानंतर जर मी निस्वार्थ प्रेमाच्या शोधात होते ना, तर मला दुसरी आई मिळाली. तर त्या महामंडलेश्वर पार्वती जोगी ह्या खरं मला निस्वार्थ प्रेम मिळालं की त्या व्यक्तीने कधी माझ्याकडे कशाचीच अपेक्षा केली नाही. आणि सोबत असणारं संगतीचं प्रेम तर संजय होतेच. एक आपुलकी आणि जिव्हाळा लावणाऱ्या सासूरवाडी खूप छान मिळाली. पण एक निस्वार्थ प्रेम असतं ना की काही घेणं देणं नाहीये, की हिच्या नावाशी पण काही घेणं देणं नाहीये, ही कोण आहे याच्याशी घेणं नाही, फक्त ही माझी आहे असं समजणारी माझ्या लाईफमध्ये माझी आई गेल्यानंतर मला दुसरी आई मिळाली. त्या म्हणजे महामंडलेश्वर पार्वती जोगी, ज्या धुळ्यामध्ये राहतात. आणि त्यांच्यासोबत आज पण माझं स्टेटस आहे खरं की त्या आईशिवाय मला खरंच आता असं वाटतं की माझी जी आई गेली ती आई मला परमेश्वराने या आईच्या स्वरूपात पुन्हा दिली. म्हणजे तेच माझं एक जगातलं आता उरलेलं एखादं निस्वार्थ प्रेम आहे ते आहे. बाकी हे सगळे जनरल प्रेम आहेत आपले असतात जगामध्ये ते. तर लहानपणी कोणता तरी शब्द तुम्ही ऐकलाच असेल जो अजूनही तुम्हाला टोचतो मनात? साखराबाई. हो, काय बरं की साखराबाईच ना की मी ना लहानपणी मी सांगितलं ना, मी मुलांमध्ये खेळत नव्हते. मी वित्ती दांडू खेळलेली, मला अजूनही खेळता येत नाही. मला पतंग उडवता येत नाही, मला गोट्या खेळता येत नाही, मला मुलांसारखे कुठलेही खेळ खेळता येत नाहीत. मला कबड्डी खो खो मी कधी आयुष्यात खेळले नाही, मला येतच नाही. मला फक्त यायचं भांडी खेळता आणि टावेलची साडी नेसायचे, ओढणीची साडी नेसायचे. तर त्यावेळी आमच्या एरियातल्या ज्या सगळ्या बायका आहेत ना, मी जेव्हा त्यांच्यासोबत गप्पा मारत बसायचे किंवा मी मुलींसारखी भांडी घासायचे किंवा मुलींसारखी कामं करायचे, तर आमच्या गल्लीतल्या बायका मला साखराबाई म्हणायच्या. म्हणजे सागरची सागराबाई, तर साखराबाई म्हणायचे मला. तर ते साखराबाई हा शब्द ना आजही मला असं, म्हणजे मी कोणाचं नाव जरी ऐकलं ना, ती मला असं होतं की साखराबाईची शिवलक्ष्मी झाली. म्हणजे हे किती माझ्यासाठी खंत होती मोठी की मी तेव्हाच जर कुठेतरी स्वतःला एका वेगळ्या लाईफमध्ये सेटल केलं असतं ना, तर आज इथपर्यंत यावंच नसतं लागलं. पण चलो, तरी पण मी हॅप्पी आहे. ते साखराबाई टोचलेलं पण नाव होतं आणि आठवणीत राहिलेलं पण नाव आहे माझं. आज कुठे ना कुठेतरी किन्नर व्यक्ती रडतच असेल, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगणार? नाही, सगळेच रडतात, मी पण रडते खरं तर. पण समाजातले असं खूप दुर्लक्षित असा आमचा घटक आहे. आणि समाजातून पण टॉर्चर होतं, परिवारातून होतं, प्रेमाच्या नावावर टॉर्चर होतं, पैशाच्या नावावर टॉर्चर होतं किंवा फॅमिलीतून टॉर्चर होतं. तर अशा रडत बसणाऱ्या लोकांना मी फक्त एकच गोष्ट सांगेल की तुम्ही शिका, स्वतःच्या पायावर उभे राहा आणि स्वतःचं अस्तित्व स्वतः तयार करा. कारण तुम्ही जोपर्यंत शिकणार नाही तोपर्यंत हा समाज तुमच्याकडून काही शिकणार नाही. त्यामुळे तुम्हाला शिकावं लागेल आणि समाजाला शिकवावं लागेल की आम्ही पण काहीतरी आहोत. मग तुम्हाला तुमच्या बहिणीबद्दल आता किती आदर वाटतो? मला आता पहिली जेव्हा मी शाळेत होतो त्यावेळेस पासून सांगतो का त्यावेळेस सागर पोपट शिंदेचाही आदर होता.
कारण त्यावेळेस शाळेमध्ये सर्वात हुशार व्यक्ती म्हणजे सागर पोपट शिंदे होता, म्हणून त्यावेळेस सागरचाही आदर होता. त्याच्यानंतर कॉलेज लाईफ मध्ये गेल्यानंतर सागर पोपट शिंदेचाही तेवढाच आदर राहिला, कारण त्याने शेवटपर्यंत आणि सुरुवातीपासून एकच केलं, आई वडिलांचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न. शाळेमध्येही तेच केलं, कॉलेजमध्येही तेच केलं. त्या कॉलेजमधल्या लाईफ नंतरही तो शिवलक्ष्मी झाला तरी त्याने एकच केलं, आई वडिलांचं नाव मोठं. म्हणून आजही मला शिवलक्ष्मी म्हणून एकच आदर आहे का त्याने आई वडिलांचं नाव मोठं केलं. त्याने आई वडिलांचं नाव ज्या दिवशी खाली आणण्याचा प्रयत्न करेल त्या दिवशी हा कुणाल त्याचा भाऊ त्याच्या सोबत नसेल. ही मी आज तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगतो. आज या जगात कितीतरी किन्नर लोक आहेत ज्यांना एक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे. तर तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं? मी आज तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून असं सांगतो की मी आज एक शिवलक्ष्मीचा भाऊ आहे. मी त्यांना जसं एक्सेप्ट केलं त्यावेळेस ते जे 2 पाऊल आज टाक फुकून टाकण्यासारखे टाकतात ना, तर ते टाकत नाही. कारण एक त्यांच्या बरोबर त्यांच्या फॅमिली मेंबर आहे. ते म्हणतात ना, एक घरातला परिवारातला माणूस सोबत असणं गरजेचं असतं. तर माझं त्यांना किन्नर बांधवांना आणि त्यांच्या घरच्यांना एकच सांगणं आहे, तुमच्या घरच्यांना ऍक्सेप्ट करा. तो आज कोणत्याही जीवनामध्ये जगतोय ना, तर त्याची लाईफ चांगल्या प्रकारे जगतोय. तुम्ही त्याला एक आधार निर्माण करा. तो कुठेतरी तुमचं नाव उज्ज्वल करेल, तुमचं नाव खराब करणार नाही. आणि त्याच्या पाठीमागे उभं राहा. किन्नरांना फक्त प्रेमाची गरज आहे, त्यांना आपुलकीची गरज आहे. ते कधी त्यांच्या घरच्यांकडून त्यांना मिळालं तर त्यांना कशाचीच कमतरता भासणार नाही. तर माझं सगळ्यांना तेच आहे की त्यांनी त्यांच्या परिवाराला, कारण आज तुम्ही जगात बघितलं नसेल तर फक्त अशीच एकच परिवार आहे का तो घरच्यांपासून वेगळा आहे, तो म्हणजे किन्नर परिवार. एक भाऊ घरापासून वेगळा असतो, तो काही कालांतरासाठी वेगळा असतो. एक बहीण घरापासून वेगळी असते, ती काही कालांतरासाठी वेगळी असते. पण एक किन्नर असा व्यक्ती आहे का तो घरापासून हा फक्त लाईफ टाईम वेगळा असतो, कारण त्याच्या घरचेच त्याला घरातून हाकलून देतात. म्हणून त्याच्या घरच्यांनी त्याला ऍक्सेप्ट करणं हे खूप गरजेचं आहे. जेव्हा त्याला ऍक्सेप्ट करेल ना, तो दुनियाला घाबरणार नाही, तो कुठेतरी पुढे जाईल. आज शिवलक्ष्मी फक्त शिवलक्ष्मी आईसाहेब का झाली? त्यांना त्यांच्या घरच्यांनी ऍक्सेप्ट केलं, त्यांच्या सोबत ते लढणारे राहिले. आज त्यांचा नवरा त्यांच्याशी खंबीरपणे साथ देऊन उभा राहिला, त्यांचा भाऊ त्यांच्याशी खंबीरपणे साथ देऊन उभा राहिला. त्यांची आई जी आज किन्नर समाजाच्या असताना त्यांच्या पाठीमागे आई म्हणून उभी राहिली. आज त्यांना 3 गोष्टी त्यांना भेटल्या ना, एक आई, एक नवरा आणि एक भाऊ. तर ते आज पुढे चालल्यात, मागे वळून बघत नाहीयेत. तर तेच मला किन्नर लोकांना सांगायचं आहे की त्यांच्या परिवाराने त्यांना ऍक्सेप्ट करा, ते कुठेतरी पुढे जातील. तर आपल्या लाडक्या आईसाहेब व त्यांच्या भावानी आपल्यासाठी भरपूर असा टाइम काढून आपल्यासाठी आले. तर तुमचा भरपूर धन्यवाद. मी पण धन्यवाद करते. खरं तर आज खरंच खूप मला तुझा खूप अभिमान आहे शुभ्रा. आज लाईफ स्टोरीच्या माध्यमातून आणि या पॉडकास्टच्या माध्यमातून मी खरंच खूप अभिनंदन करते शुभ्रासारख्या मुलींचं आणि शुभ्राचं पर्सनली, की कुठेतरी तू आमच्या आयुष्यातली जी उथलपुथल आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि लाईफ स्टोरी चॅनलने तुला ही संधी दिली. अशी संधी सगळ्या मुलींना मिळत राहो की जेणेकरून त्या पण आत्ता वयाच्या 12व्या वर्षापासून पुढच्या आयुष्यासाठी एक नवीन दिशा घेतील. आणि खूप खूप धन्यवाद की तू आज इतके छान छान प्रश्न विचारले की आयुष्यातले सगळे जे जळमट होते ते तू झटकून काढले आणि इतकी छोटी असून तू आमच्या लाईफच्या या सगळ्या गोष्टी समजून घेऊ शकली. त्याबद्दल तुझं आणि लाईफ स्टोरीचं खूप खूप आभार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचे अभिप्राय सांगायला विसरू नका. शुभ्राने आज पॉडकास्ट कसा घेतला. आता पुन्हा भेटूया एका नवीन व्यक्तीसोबत आणि नवीन पॉडकास्ट. तोपर्यंत बाय बाय.